ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच। हिंदुस्तान फीड्स प्रेझेंट्स दैनिक प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार 2025 कोपोवर्ड बाय द कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि महालक्ष्मी डेव्हलपर्स। बँकिंग पार्टनर भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड। बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 सकाळी 10:30 वाजता। स्थळ शुभारंभ लॉन्स DP रोड कर्वेनगर पुणे। माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, युवा उद्योजक पुनीतजी बालन या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण दीपप्रज्वलन करावं। त्यांच्या समवेत दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंदजी गांधी, कार्यकारी संपादक अविनाशजी भट, प्रभात वृत्तपत्र समूहाच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान समारंभासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होते। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते असं आपण सर्वजण लहानपणापासूनच पर्वचा म्हणताना म्हणत आलो। त्या शुभंकर अशा दीप प्रज्वलनाने आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्याची सुरुवात या मान्यवरांच्या शुभ हस्ते होते आहे। मान्यवरांना व्यासपीठावर याची विनंती करतो। बाकी जी मंडळी उभी आहेत त्यांनी कृपया बसून घ्यायचंय। जी मंडळी उभी आहेत त्यांनी बसून घ्यायचंय। उजव्या बाजूला जे लोक उभे आहेत त्यांनी बसून घ्या प्लीज। प्रभात वृत्तपत्र समूहाच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित विविध ग्रामपंचायतीच्या 44 सरपंच महोदयांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो। ज्याच्या नेतृत्वाखाली घ्यावी गावाने भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच। स्वयंपूर्ण गावाची योजना महात्मा गांधींनी मांडली होती आणि महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे। ग्रामसभा ही महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा आणली आणि सरपंच हा घटक अतिशय महत्त्वाचा। CM आणि PM काही थेट गावातल्या नळ योजनेपर्यंत येऊन पोहोचू शकत नाहीत, ते बजेट सँक्शन करतात, पण रस्त्यातनं येता जाताना सुखदुःखाचा वाटेकरी सरपंचच असतो। सरपंच नळ योजना इकडून नाही तिकडून घेतली तर बरं होईल, या गल्लीला त्रास नाही होणार, हे तुमचं म्हणणं ऐकायला सरपंचच उपस्थित असतो। म्हणून पंचायत राजची घोषणा आहे, दिल्ली मुंबईत आमचं सरकार आणि आमच्या गावात आम्हीच सरकार। स्मार्टफोनच्या काळाच्या नंतर
गावातल्या मंडळींच्या इच्छा आकांक्षा, शहरी जीवन आणि अलीकडच्या काळामध्ये शहरी जीवन आणि खेड्यातलं आयुष्य याच्याशी जोडून घेण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न म्हणजे प्रभात वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा आपणा सगळ्यांचा पुरस्कार सोहळा. या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार आपण करणार आहोत. आज या समारंभासाठी उपस्थित असणारे माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखण्या मंत्र्यांची सुद्धा एक परंपरा आहे. कर्तृत्ववान आणि देखणे मंत्री. साहेब मी खरं तेच बोलतोय. सलग 4 टर्म्स मंत्रीपद भूषवणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या मोजक्या मंत्र्यांपैकी एक आहेत आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब. 1995, 99, 2004, 2009 महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, फलोत्पादन मंत्री, मृदा आणि जलसंधारण मंत्री, पणन मंत्री, रोजगार हमी योजना मंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, सहकार मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी अत्यंत जबाबदारीने भूषवलेली मंत्रिपदं आहेत. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा त्यांच्या घरात चालत आलेली आहे. काका शंकरराव बाजीराव पाटील, वडील शहाजी पाटील आणि ही परंपरा समृद्धपणे पुढे नेणारे पाटील घराण्याचे पुढचे वंशज म्हणजे हर्षवर्धनजी पाटील साहेब, विद्यमान राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्षपद भूषवणारे आणि आजच्या समारंभाचं प्रमुख पाहुणेपण भूषवणारे हर्षवर्धन पाटील साहेब. त्यांचं स्वागत आमचे व्यवस्थापकीय संचालक आनंदजी गांधी यांनी करावं अशी विनंती आहे. शाल, प्रभातकार वारा कोठारी विचार आणि कार्य हे पुस्तक आणि रोप प्रदान करून आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा स्वागतपर सत्कार या ठिकाणी होतोय. या समारंभाला उपस्थित असणारे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष, युवा उद्योजक पुनीतजी बालन. किती त्यांच्याविषयी बोलू तेवढं कमी आहे. ग्रामीण भागातल्या भगिनींसाठी सायकल वाटप असू दे, कॉम्प्युटर वाटप असू दे, गणेशोत्सवाला भरभक्कम आधार देण्यापासून पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या ढोल ताशा वादकांच्या पथकाला त्वरित वाद्य देण्याचं योजना असेल किंवा मिलिटरीच्या जम्मू काश्मीर मधल्या बंद पडलेल्या 15 शाळा नव्याने सुरू करणं असेल, पुस्तकांचं गाव बनवणं असेल, शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, संस्कृती या सगळ्या ठिकाणी जे जे चांगलं घडतं त्याच्या पाठीशी एक भरभक्कम हात उभा आहे. हर्षवर्धनजी आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो पुनीत बालन, आर्ट ऑफ गिव्हिंग म्हणून. ते युवा उद्योजक पुनीतजींचा सत्कार आनंद गांधी यांनी करावा अशी विनंती आहे. पुनीतजी बालन. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार साहेब, महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या अतिशय निस्वार्थीपणाने ज्यांनी भूषवलेल्या आहेत, उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पाचे विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेडचे निवासी जिल्हाधिकारी, परभणीचे उपविभागीय अधिकारी, तिथपासून ते साखर आयुक्त आणि आता पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांचं स्वागत आनंदजी गांधी यांनी करावं अशी विनंती. धन्यवाद. आजच्या समारंभाचे
आमचे 3 प्रायोजक आहेत. आदर्श सरपंच पुरस्कार प्रेझेंट बाय हिंदुस्तान फीड्स, को पॉवर्ड बाय कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि महालक्ष्मी ग्रुप आमचे बँकिंग पार्टनर आहेत भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड. मी आमच्या प्रायोजकांचा सत्कार करण्याची विनंती व्यासपीठावरील मान्यवरांना करतो. सर्वप्रथम हिंदुस्तान फीड्सच्या बिझनेस मॅनेजर माननीय देवयानी सचिन माने यांना सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायची विनंती करतो. माननीय हर्षवर्धन पाटील सरांना विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. व्यासपीठावरील मान्यवरांना एक विनंती, हिंदुस्तान फीडचा एक प्रोडक्ट लॉन्च आपल्या शुभ हस्ते करावा अशी विनंती. देवयानी मॅडमला पण थांबायची विनंती करतो. मुरबा एक्सेल हायकॅल उत्पादनं मान्यवरांच्या हातामध्ये सुपूर्द करावी आणि त्यांची EV सुरू करावी. हिंदुस्तान फीडनी नवहिंद टेक्नॉलॉजीच्या शाखेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आणलेली ही नवीन उत्पादनं आहेत. गेल्या 38 वर्षापासून कार्यरत असणारे या नव्या सप्लिमेंट प्रोडक्टचं अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते. धन्यवाद. यानंतर भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या CEO महानंदा अल्लाळमठ आणि जनरल मॅनेजर सौभाग्यवती वर्षा भूतकर यांना सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायची विनंती करतो. माननीय पुनीतजी बालन यांना विनंती करतो त्यांना सन्मानित करावं. भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या CEO महानंदा अल्लाळमठ आणि सौ वर्षा भूतकर. यानंतर डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांना विनंती करतो महालक्ष्मी डेव्हलपर्स व एव्हिएशनचे दत्तात्रय गोते यांचा सत्कार आपण करावा. दत्तात्रयजी गोते. दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाशजी भट यांना मी प्रास्ताविक करायची विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री, ज्येष्ठ नेते, अभ्यासू नेते आणि कुलकर्णींनी जसं आता सांगितलं की देखणे राजकारणी माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, माननीय प्रख्यात उद्योगपती पुनीतजी बालन साहेब, विभागीय आयुक्त माननीय फुलकुंडवार साहेब आणि दैनिक प्रभातचे आमचे व्यवस्थापकीय संचालक माननीय आनंद गांधी साहेब, समोर उपस्थित सर्व माननीय सरपंच, प्रभातमधील माझे सहकारी, सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. पुणे जिल्ह्याची जी प्रभातची आवृत्ती आहे
त्या आवृत्तीत आमचे जे तालुका प्रतिनिधी आणि त्यांचे सहकारी उपप्रतिनिधी वगैरे जे बातम्या देतात, त्या बातम्यांमध्ये दर ठराविक दिवसांनी 2 वाक्य कायम असतात. त्यातलं एक असतं, गाव करेल ते राव काय करेल, आणि दुसरं वाक्य असतं, धरण उशाला आणि कोरड घशाला. या 2 वाक्यांचं जर सार काढला तर या वाक्यांभोवतीच आपला आजचा हा पुरस्कार सोहळा आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला हे निगेटिव्ह वाटतं, आणि गाव करेल ते राव काय करेल हे सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडन्स व्यक्त करणारं असं वाक्य वाटतं. त्याचं कारण असं की गावाने जर ठरवलं तर कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, त्यांचा कर्णधार अर्थातच सरपंच असतो, तर सरपंचाच्या नेतृत्वाखाली गावात जे जे करता येणं शक्य आहे, जे करता येणं शक्य नाही, ज्याचा कोणी विचारही केला नाही किंवा कधी असं जाणवलंही नाही की असं आपण करू शकतो, ते सुद्धा ठरवलं तर ही मंडळी करू शकतात. आणि धरण उशाला या वाक्याचा अर्थ केवळ पाण्याशी संदर्भात नाही, तर जी गोष्ट हाताशी आहे, जी उपलब्ध होऊ शकते तरी सुद्धा ती मिळत नाही, तिच्यापासून जर वंचित राहावं लागत असेल, तर ह्या सगळ्या करता आपण जर गाव म्हणून एकत्र आलो आणि त्यात जर कप्तान म्हणून सरपंचांनी निर्णायक भूमिका बजावली तर निश्चित बदल होतो. अनेक गावांनी म्हणजे जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि देशाच्या सीमा ओलांडूनही आपलं नाव कमवलं आहे, त्यांची प्रतिष्ठा तिथपर्यंत पोहोचली. तर हे जे असं काम करणारे सरपंच आहेत, या सरपंचाचा गौरव आपण केला पाहिजे. का तर त्यांच्या पूर्वसुरींनी जो त्यांना रस्ता दाखवला, त्या रस्त्यावरून तर ते गेलेच, पण त्यांनी एक अशी पायवाट तयार केली किंवा असं एक मार्गदर्शक तत्व प्रस्थापित केली की त्यांचे जे उत्तराधिकारी असतील त्या लोकांनाही त्या मार्गाने जाताना अजून पुढे काहीतरी व्यापक कामगिरी करता येईल. हा या आमच्या पुरस्काराच्या मागचा उद्देश आणि संकल्पना आहे. गांधी साहेबांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा पुरस्कार सोहळा केला आणि प्रचंड आपल्याला त्याचा भरघोस प्रतिसादही मिळतो. त्याच्यातून एक सकारात्मकता ग्रामीण भागात निर्माण होते. आणि गेल्या काही काळात जे संकट आली, म्हणजे देशावर आलं, जगावर आलं, त्या काळात सगळ्यांना एक जाणवलं की गाव हेच खरं आपलं अस्तित्व आहे, गाव हीच आपली ओळख आहे. तर गावाचं गाव पण टिकून राहून त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय काय देशाच्या प्रगतीसाठी विकासात हातभार लावू शकतो, याकरता सरपंचांनी निर्णायक भूमिका घ्यावी. कारण आपण आता म्हणतोय की 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत आणि जगातली पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करायची आहे. तर त्याची सुरुवात अर्थातच गावापासूनच व्हायला पाहिजे. कारण गाव सक्षम आणि समर्थ असेल तर देश प्रगतीची वाटचाल करतो, हाच आमचा उद्देश आहे. आणि त्याकरता सरपंच लोकांचा गौरव आम्ही करतो आहोत, जेणेकरून त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जे कोणी या खुर्चीवर बसतील त्यांनी तीच वाट पुढे न्यावी आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा. मी फार वेळ घेत नाही कारण बरेच वक्ते बोलणार आहेत, तुमचं थांबतो. ज्या सरपंचांचा आपण पुन्हा एकदा सत्कार करणार आहोत त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो प्रभातच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने, आणि थांबतो. धन्यवाद. आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करणार आहोत. पहिला पुरस्कार सौ हेमलता राजेंद्र खळदकर, सरपंच कडूस ग्रामपंचायत तालुका खेड. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुरस्कार प्रदान करावा. आपलं गाव आपलं कुटुंब ही भावना मनात ठेवत कडूस गावच्या सरपंच हेमलता खळदकर यांनी अल्पावधीतच गावात ई लर्निंग, अंगणवाडी, रंगरंगोटी, आरोग्य शिबिर, रस्ते दुरुस्ती, भूमिगत गटार योजना यांसारखी अनेक कामं मार्गी लावली आहेत. आपल्या कार्यातून त्यांनी संवेदनशील, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कार्यातून कडूस गावचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या हेमलता खळदकर यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. मनपूर्वक अभिनंदन. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. त्यांचं मनोगत झाल्यानंतर मग बाकी पुरस्कार आपण प्रदान करू.
प्रभात समूहाकडून आदर्श सरपंच पुरस्काराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, आमचे मित्र, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब, आपल्या पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि अशा सर्व अतिशय महत्त्वाच्या सामाजिक कार्यक्रमांचे प्रायोजक, नेहमीच प्रायोजक राहिलेले आमचे मित्र पुनीत बालनजी, व्यवस्थापकीय संचालक प्रभात ग्रुप श्री आनंद गांधी, कार्यकारी संपादक श्री अविनाश भट, या कार्यक्रमाचे तीनही प्रायोजक आणि संपूर्ण जिल्ह्यातून उपस्थित असलेले, का विभागातून, जिल्ह्यातलेच आहेत ना आपल्या, फक्त पुणे जिल्ह्यातून उपस्थित असलेले माझे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, सर्वच आमच्या इथे उपस्थित असलेल्या ग्रामीण भागातल्या सन्माननीय लोकप्रतिनिधींचं मी इथे स्वागत करतो. जसं प्रास्ताविकात सांगितलं गेलं की गाव करील ते राव काय करील, ही मूळ संकल्पना या ग्राम स्वराज्याची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की खरा भारत ग्रामीण भागात राहतो, खरा भारत खेड्यामध्ये राहतो. आणि अजूनही आपले जवळजवळ 50% आपला लोकसंख्या ही ग्रामीण भागातच राहते. आपल्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा असलेला आपला शेतकरी बांधव हा ग्रामीण भागातच राहतोय. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या सगळ्यांचा मोठा सहभाग आहे. आणि अशा वेळी ग्रामीण भागातलं आपलं जे महत्वाचं घटक आहे, ग्राम स्वराज्य आपण ज्याला म्हणतो, ग्राम स्वराज्याचा जो महत्वाचा घटक आहे ग्रामपंचायत, त्याचा कारभार चांगल्या पद्धतीनं चालवणं आपल्या सर्वांच्या हातात आहे. आणि आपल्या सर्वांच्या कडून हा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीनं जिथं हाकला जातोय, जिथं चांगल्या पद्धतीनं आपल्या गावाचा कारभार आपण चालवताय, अशा आपल्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्याचं कौतुक करण्याचं काम प्रभात ग्रुप आज करताय. ही अतिशय चांगली बाब आहे. कारण चांगली कामं समाजासमोर आली पाहिजेत, चांगल्या कामाची उदाहरणं समाजासमोर आली पाहिजेत, जेणेकरून जी चांगलं काम आपल्या परिसरामध्ये, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यामध्ये जिथे होत आहे ते इतरांसमोर आलं पाहिजे. त्याचा आदर्श घेऊन इतरांनाही चांगलं काम करता आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1958 मध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा कायदा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणून तयार झाला आणि त्या कायद्यानुसार सर्वत्र ग्रामपंचायतीची स्थापना झाली. ग्रामपंचायतीची एक विशिष्ट पद्धतीने रचना करण्यात आली. त्यानंतर वारंवार आपल्या दर 5 वर्षांनी आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेत आलेलो आहोत. आणि आता आपल्याला माहिती आहे सर्वांना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ज्या त्रिस्तरीय आपल्या पंचायत राज व्यवस्थेच्या घटक आहेत, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर किंवा ब्लॉक स्तरावर आपली पंचायत समिती आहे आणि गाव स्तरावर आपली ग्रामपंचायत, या त्रिस्तरीय आपल्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना आता आपण काही काळातच सामोरं जाणार आहोत. नुकतंच आम्ही आपल्या राज्यातल्या सर्वच जिल्हा परिषदांच्या आणि ग्रामपंचायत समितीच्या वार्ड रचनेचं काम आम्ही नुकतंच अंतिम केलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की ही रचना कशासाठी केलेली आहे. तर आपण ज्या पद्धतीची लोकशाही पद्धती स्वीकारली आहे, या लोकशाही पद्धतीमध्ये आपलं नेतृत्व ग्रामस्तरापासून विकसित झालं पाहिजे. जे लोक शहरात राहतात तिथे सुद्धा शहरी ज्या काही आपल्या अर्बन लोकल बॉडीज म्हणतो, त्याला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो, मग त्या नगरपंचायती असतील, नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील, या वेगवेगळ्या अर्बन लोकल बॉडीज किंवा रुरल लोकल बॉडीज मधून आपलं सजग आणि सक्षम नेतृत्व विकसित व्हावं, यासाठी ही सगळी रचना आहे. आणि हेच नेमकं आपल्या लोकशाहीला अपेक्षित आहे की आपली जे नेतृत्व आहे ते नेतृत्व वरचेवर या कामकाजातून अनुभव समृद्ध व्हावं, प्रगल्भ व्हावं आणि त्यातून या ज्या भागातलं ते नेतृत्व आहे त्या भागाला असेल, त्या जिल्ह्याला असेल, त्या परिसराला असेल किंवा राज्याला आणि देशाला असेल चांगलं नेतृत्व मिळावं. यामध्ये या आपल्या पंचायत राज संस्थांची अतिशय महत्वाची भूमिका आपण गेल्या म्हणजे 75 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये आपण पाहत आलेलो आहोत. अनेक मोठे नेते या राज्याला ग्रामपंचायत स्तरापासून मिळालेले आपण पाहिलेले आहे. त्यामुळे या पद्धतीचा आपल्याला कारभार पुढे जायचा असेल, न्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्या सर्वांच्या कामाचे अतिशय महत्वाची भूमिका आहे, अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे.
आतापर्यंत आपण बघत होतो ज्या पद्धतीने कामकाज चालत होतं, यामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा झालेल्या आहेत, तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय, वेगवेगळ्या योजनांचे पैसे आपण डायरेक्टली आता सरळ त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करतोय, त्याला आपण DBT म्हणतोय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. मग यामध्ये सगळ्यात मोठी जी योजना आहे ती आपली रोजगार हमीची योजना यापूर्वी आपली राज्याची होती, नंतर मनरेगाच्या नावाने ती योजना मोठी विस्तारित झाली आणि त्या सगळ्या अशा प्रकारच्या योजनांचे सगळे लाभ, मग ग्रामस्तरावरच्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा सार्वजनिक लाभाचे जे काही आपण उपक्रम राबवत असू, या सगळ्यांचे आपण लाभ हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा DBT पद्धतीने देतो आहोत. याच पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये नियोजनासाठी आता आपण तुम्ही सगळ्यांनी तयार केला असेल तो GPDP ज्याला म्हणतो आपण, ग्रामपंचायत विकास आराखडा, ग्राम विकास आराखडा आपण तयार करायचा आणि त्याच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार तो आपल्याला वेबसाईटवर अपलोड करायचा आहे आणि त्या आराखड्यामध्ये ठरलेली कामं ग्रामसभेच्या मान्यतेने आपण पुढे घेऊन जातोय, ग्रामसभेच्या मान्यतेनेच हा आराखडा तयार करतोय. तर अशा पद्धतीचे बदल जे होत गेलेले आहेत ते अतिशय बदल महत्वाचे आहेत. पण हे सगळं करत असताना आपण आपला ग्रामपंचायतीचा कायदा असेल किंवा ग्रामपंचायत लेखा संहिता असेल जी 2011 मध्ये शासनाने प्रसिद्ध करून आपल्या सर्वांसाठी तयार केलेली आहे, यातल्या तरतुदींचं पालन झालं पाहिजे, त्यातल्या तरतुदीचं कुठेही उल्लंघन होता कामा नये हे पाहणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. मी विभागीय आयुक्त झाल्यापासून माझ्यासमोर ग्रामपंचायत कायद्याच्या कलम 39ची अनेक प्रकरणं येत आहेत. ती प्रकरणं बघितल्यानंतर वाईट वाटतं, दुःख होतं की आपण का अजूनही आपण एवढी आपल्यामध्ये प्रगल्भता आली नाही की आपण आपल्या गावाच्या कारभारावर, त्या कारभारामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, गैरव्यवहार होऊ नये, चुकीची कामं होऊ नये, यावर का नियंत्रण ठेवू शकलो नाही हे म्हणजे पाहून वाचून मला दुःख होतं. आणि माझा आपल्याला एकच सांगायचं आहे की आपल्या गावाच्या कारभारावर चोख नियंत्रण ठेवणं आपण सरपंच म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण चोखपणे पार पाडावं अशी माझी आपली सर्वांना कळकळीची विनंती आहे. काय करायचं आहे तर सर्वांसाठी मार्गदर्शक असं एक पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार फार वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. त्याचं नाव आहे ग्रामगीता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जगातली सर्वात चांगलं संविधान, लिखित स्वरूपाचं संविधान आणि सर्वात मोठं संविधान आपल्या भारताचं संविधान आहे असं आपण म्हणतो. अतिशय सुंदर भाषेत लिहिलेलं, प्रत्येक गोष्टीवर भारतीय माणसाच्या जीवनाला स्पर्शून जाणारं असं संविधान आणि या संविधानानंतर जर सर्वोत्कृष्ट जर पुस्तक असेल जे ग्रामीण भागातल्या राहणाऱ्या आमच्या बांधवांच्या जीवनाला प्रत्येक अंगाने स्पर्शून जात आहे असं जर कुठलं पुस्तक असेल तर ते आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. माझी पुनीत बालनजीला विनंती राहील की आपण या ग्रामगीतेचं एक पुस्तक प्रत्येक ग्रामपंचायतीला द्यावं. अतिशय कमी किमतीचं पुस्तक आहे, फार खूप महागडं पुस्तक नाही, कारण ते जी संस्था आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मोझरीची त्या संस्थेमार्फत हे पुस्तक प्रसिद्ध केलं जातं. दरवर्षी त्याच्या एडिशन्स निघतात. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ह्या पुस्तकाची प्रत असलीच पाहिजे. इतकं सुंदर, इतकं अप्रतिम विवेचन असलेलं, इतकं मार्गदर्शक ठरणारं पुस्तक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. आजपर्यंतचे अनेक कार्यक्रम ग्रामगीतेतल्या संकल्पनेवर आधारित आहेत. तुम्हाला मी काही गोष्टी खास करून सांगणार आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत 1952ला ग्रामगीता लिहिली. विचार करा, 1947ला देश स्वतंत्र झाला आणि ग्रामगीता पहिल्यांदा प्रसिद्ध झाली 1952ला. आणि तुकडोजी महाराज एवढे द्रष्टे होते की नेमकं काय अडचण ग्रामीण भागामध्ये राहणार आहे, या लोकशाही प्रक्रियेमध्ये काय अडचणी येणार आहेत, ह्या गोष्टी द्रष्टेपणाने त्यांनी 1952ला लिहून ठेवलेल्या आहेत. आपण प्रत्येकाने प्रत्येक पान त्या ग्रामगीतेचं वाचलं पाहिजे. इतकं सुंदर विवेचन आहे. आपण स्वच्छता अभियान राबवलेली आहेत. सगळ्या गावांमध्ये आपण सगळ्या घरांना आपण स्वच्छतागृह बांधून दिलेली आहेत. पण ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1952 मध्ये पहिल्यांदा लिहिली. त्यांनी काय म्हटलंय की रामधुन पूर्वी गाव पूर्ण व्हावे स्वच्छ सौंदर्यवान.
रामधुनपूर्वी म्हणजे सकाळी सकाळी पहाटे उजाडण्यापूर्वीच गाव सगळं स्वच्छ झालं पाहिजे. कोणाही घरी गलिच्छपण न दिसावे कोठे, कुठल्याही घरासमोर गलिच्छपण कुठेही दिसू नये, हे 1952 मध्ये तुकडोजी महाराज सांगतात. त्याच व्हावयासी मदत घ्यावेत सेवा भावी यांचे हात, ज्यांना सेवा हेची व्रत पसंत आहे, ज्यांना खरोखरच समाजाची सेवा करायची आहे, अशा सगळ्या लहान थोरांची मदत घेऊन आपला गाव स्वच्छ ठेवावा, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. आम्ही घरोघरी शौचालय बांधायची कारवाई केली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण देशभर ज्या गोष्टीची एक तुच्छतेने उल्लेख केला जायचा तो म्हणजे आपल्यावर उघड्यावर आपल्याला शौचालय आपल्या लोक बसायचे. अनेक वर्ष म्हणजे 50 वर्ष 100 वर्ष त्याहीपेक्षा जास्त कालावधीपासून ही वाईट सवय आपल्याला होती. 2014 मध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथून दिल्लीमधून सांगितलं, स्वतःच्या हातात झाडू घेऊन सांगितलं आणि त्यानंतर ही मोहीम आपण संपूर्ण देशभर चालवली. सगळी गावं आपण ODF केली. आपला हा ODF शब्द जास्त माहिती असेल आपल्याला, हागणदारी मुक्त आपण त्याला मराठीतून म्हणतो. ODF ही आपली सगळी गावं केली. तर या अनुषंगाने तुकडोजी महाराज काय म्हणतात लक्षात घ्या. तैसेची करावे चरसंडास, मळ दिसोची न द्यावा कोणास. चरसंडासांची कल्पना होती पूर्वी. जे वयस्क मंडळी आहेत त्यांना माहित असेल, ग्रामीण भागामध्ये चरसंडास केले जायचे. कारण आताचे जे कमोड वगैरे अशा पद्धतीचे संडासची पूर्वी पद्धत नव्हती. ती फारच मोठ्या शहरांमध्ये अतिशय उच्चभ्रू लोकांच्याकडे ती तशीच प्रकारची संडास असायची. पूर्वी ग्रामीण भागामध्ये चरसंडासांची कल्पना होती आणि हे चरसंडास केले पाहिजे, कारण आपली घाण कुणाच्या नजरेस पडू नये यासाठी चरसंडास केले पाहिजे असं तुकडोजी महाराज म्हणतात. आपल्या मळाची आपणास व्यवस्था लावणे सोयीचे, नदी किनारी वा बोरुंगात शौचासी जाती स्त्रियादी समस्त. पूर्वी माहित आहे ना, नदी किनारी किंवा कुठेतरी गावाच्या बाहेर थोडीशी जी पडीत जमीन असायची तिथे सगळे लोक जायचे शौचालयाला. ती कुचंबना आणि घाण निश्चित, म्हणजे ही आमच्या माता भगिनींची कुचंबनाच होती ना. आणि आमच्यासाठी काही मोठं लक्षण होतं का बाहेर जावं लागत होतं? उलट हे आमच्यासाठी लाजीरवाणी बाब होती की आमच्या माता भगिनींना बाहेर जावं लागतंय. हे कधी सांगितलं? 1952 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं. तर पुढे म्हणतात, ती कुचंबना आणि घाण निश्चित दूर होईल चर संडासे. ह्या पद्धतीची वाणी तुकडोजी महाराजांची संपूर्ण महाराष्ट्रभर त्यावेळेस आपण म्हणजे गावागावात जाऊन महाराजांनी भजन केली. याच पद्धतीने आता निवडणुकीचा मी उल्लेख केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यावेळेस काय सांगतात बघा. एकच निवडणूक झाली होती, पहिली निवडणूक झाली असेल कशी बशी, आणि त्यानंतर महाराजांनी ही राष्ट्रगीता प्रसिद्ध केली. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कार्यकर्ता तोच गावाचा, कार्यकर्ता तोच गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा. लोभी माणूस कार्यकर्ता किंवा नेता होऊ शकत नाही असं तुकडोजी महाराज म्हणतात. कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा, आमचा गावची मोक्ष आमुचा, मानावा त्याने. गावाचं भलं तेच माझं भलं, गावाचं भल्यामध्येच माझा मोक्ष आहे असं मानणारा म्हणजेच खऱ्या अर्थाने तो नेता आहे किंवा कार्यकर्ता आहे असं हे करतात. पुढे तुकडोजी महाराज असं म्हणतात की अहो पुढारी पण कशाला, अहो पुढारी पण कशाला, सेवा गावाची करायला. अहो पुढारी पण कशाला, सेवा गावाची करायला. गावाची सेवा करण्यासाठीच पुढारी पण पाहिजे. पुढारी पण दुसरं काय कारण आहे? आपण म्हणतो ना मी सेवा करण्यासाठी आलोय सार्वजनिक जीवनामध्ये. मग तुकडोजी महाराज तेच सांगतात, मग सेवेची कसोटी लावा की आपुला, समजेल पुढारी कोणतो. कोण नीतीने असे चांगला, नीतिमत्तेने जो चांगला आहे तो कोण आहे? तोच तुमचा पुढारी असला पाहिजे, तो तुमच्या गावाचा कार्यकर्ता असला पाहिजे, तोच तुमचा प्रतिनिधी असला पाहिजे. कोण नीतीने असा चांगला, पक्षपात आवडे न आवडे कोणाला. पुढे अतिशय महत्वाचं वाक्य आहे, छदामासी नसे लाजीम झाला, छदामासी नसे लाजीम झाला गावनिधीच्या. याचा अर्थ असा आहे की गावनिधी म्हणजे ग्रामपंचायतीचा आता आजच्या काळामध्ये आपला जो निधी आहे, जे बजेट आहे, त्या बजेट मधल्या एका छदामानेही लाजीम न होणारा तोच खरा कार्यकर्ता, तोच खरा नेता, तोच खरा गावाचा प्रमुख असेल असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 1952 मध्ये सांगून गेले. दुर्दैवाने आज
आपण पाहिलं तर अनेक गावातल्या, मी मगाशी उल्लेख केला तर 39 प्रकरणं माझ्या समोर येतात, तर याच्यामध्ये अपहार झाला, त्याच्यामध्ये अपहार झाला, इथे कॅश मध्ये पैसे काढून खर्च केले, असं न होता माझी आपल्याला पुनश्च सांगणं आहे की आपण सर्वांनी ग्रामगीतेचं निश्चितपणे वाचन करावं आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला त्या पद्धतीचा नेता व्हायचा आहे तर निश्चितपणे आपल्याला आपले गावकरी डोक्यावर घेतील या ग्रामगीतेचं वाचन आपण आपल्या ग्रामसभेमध्ये करावं. याचबरोबर कारभार कसा करावा, सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे असेल, पण आजच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही गावामध्ये क्वचित एखादा अपवाद वगळता सर्व माझे सरपंच बांधव, सर्व माझे लोकप्रतिनिधी सगळे अतिशय सुशिक्षित आहेत. तरुण मंडळी आता मोठ्या प्रमाणावर सरपंच झालेली दिसते आहे. त्यामुळे तुम्हाला वाचण्याची, समजून घेण्याची काहीही अडचण नाही. ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 वाचा, त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचाची कर्तव्य 11 मुद्दे सांगितलेले आहेत. छोटसच पुस्तक आहे, 80 कलम आहेत त्याच्यामध्ये, ते वाचा. आमचा ग्रामसेवक कुठे चुकत असेल तर त्याला हात धरून सांगा, हे चुकतंय तुझं, या लेखा संहितेत असं सांगितलेलं आहे, याच पद्धतीने कारभार झाला पाहिजे, याच पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या मीटिंगचं प्रोसिडिंग लिहिलं गेलं पाहिजे, याच पद्धतीनं गावाच्या कारभारामध्ये पारदर्शकता राहिली पाहिजे आणि आपली ग्रामपंचायतीची कर्तव्य जी भारतीय संविधानाने निश्चित करून दिलेली आहेत ती ग्रामपंचायतीची कर्तव्य आपण पार पाडावीत, जेणेकरून आपलं आणि आपल्यासोबत आपल्या गावात राहणाऱ्या सगळ्या ग्रामस्थ बांधवांचं आयुष्य सुखकर होईल. मित्र, जाता जाता दोनच गोष्टी सांगू इच्छितो की आता सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आपल्या पर्यावरणाचं रक्षण करणं आहे. माझ्या वयाची जी मंडळी आहेत किंवा माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेली मंडळी आहेत, तुम्ही थोडंसं मागे जाऊन विचार करून बघा. आम्ही आमच्या गावामध्ये वाहणाऱ्या ओढ्यांचं पाणी पिऊ शकत होतो आमच्या लहानपणी, आज ती परिस्थिती आहे का, आणि ही परिस्थिती आज का आलेली आहे याच्यावर विचार करा. आणि ही जर परिस्थिती आपण बदलायची असेल तर माझ्या गावामध्ये मी प्रदूषण करणार नाही, होऊ देणार नाही, कुणाला करू देणार नाही, हा प्रण आपण आज करून इथून परत गेलात तर मला वाटतं की ही वसुंधरा, जो आपला परिसर आहे तो परिसर आपण पुढच्या पिढीला निश्चितपणे राहण्यायोग्य, उलट चांगला राहण्यायोग्य आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊन मग या जगाचा निरोप घेऊया असं मी या प्रसंगी सांगेन. आणि ज्या माझ्या बांधवांना, भगिनींना इथे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं खूप खूप मी अभिनंदन करतो. आपल्या हातून निश्चितपणे चांगला कारभार व्हावा आणि इथून पुढच्या पुरस्काराच्या वेळी कुणी जास्तीत जास्त ग्रामगीता आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, हा एक निकष लावला जावा अशी आपल्याला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. हिंदुस्तान फीड्सच्या बिझनेस मॅनेजर माननीय देवयानी सचिन माने यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. आदरणीय उपस्थित मान्यवर, आयोजक आणि सर्व बंधू भगिनींना मी देवयानी माने हिंदुस्तान फीड्सच्या वतीने आपले मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण ज्या आनंदाच्या सोहळ्यात एकत्र आलो आहोत त्या आपल्या गावाच्या सरपंचांना, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे, त्या आदर्श सरपंचांना या पुरस्काराच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपला देश आपल्या संस्कृतीशी आणि परंपरेशी घट्ट जोडलेला आहे. या देशाची खरी ताकद आणि ओळख ही आपल्या गावामधूनच येते. म्हणूनच महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला, कारण गाव मजबूत झाले तरच देश मजबूत होईल. गावांचा संपूर्ण विकास म्हणजे आपल्या भारताचा विकास. हिंदुस्तान फीड्सचा उद्देश आहे शेतकऱ्यांना सक्षम करणे, कारण तेच भारताच्या प्रगतीचा पाया आहेत. आम्ही त्यांना अधिक समृद्ध होण्यासाठी, जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या सेवेद्वारे आम्ही मजबूत समाज घडवण्याचा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
आमचा प्रवास 1988 मध्ये माझ्या आजोबा हंबीरराव माने, काका नितीन माने आणि माझे वडील सचिन माने यांच्याबरोबर सुरू झाला, जे रहमतपूर येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे स्वप्न होते शेतकऱ्यांना मदत करून त्यांचा दूध व्यवसाय लाभदायक बनवणे. आज आम्ही त्यांचा हा स्वप्न पुढे नेत आहोत आणि 4 कारखान्यांमधून दररोज 2500 टन दर्जेदार पशुखाद्य हे आणि सेवा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका आणि राजस्थानच्या गावोगावी पोचवत आहोत. शेतकऱ्यांनी आमच्यावर ठेवलेला निष्ठावान आणि अखंड विश्वासाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहे, ज्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठे पशुखाद्य उत्पादक बनू शकलो. 1988 मध्ये महाराष्ट्रात दररोज सुमारे 25 लाख लिटर दूध उत्पादन होते. आज प्रमाण 1.5 कोटी लिटरांपेक्षा जास्त झाले आहेत. या प्रगतीमध्ये हिंदुस्तान फीड्स गेल्या 3 दशकेहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या विश्वासू भागीदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही शेतकऱ्यांना दूध उत्पादन, दर्जा आणि गोठा व्यवस्थापन सुधारण्यात मदत करतो. शेतकऱ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास हे आमचे सर्वात मोठे यश आहे आणि तो आम्हाला दररोज त्यांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रेरणा देतो. या प्रवासातील पुढले पाऊल म्हणून पशुधनाच्या संपूर्ण विकासासाठी शास्त्रशुद्ध पूरक आहारांची मालिका नवहिंद टेक्नॉलॉजीज या स्वतंत्र शाखेअंतर्गत शेतकऱ्यांच्या सेवेत आणली जात आहे. मुरबा सायलेज जपण्यासाठी, हायकॅल कॅल्शियम कमतरतेवरती मार करण्यासाठी, एक्सेल आणि रुमेना पचनशक्ती सुधारण्यासाठी असे सप्लिमेंट्स पशुधनाला आतून सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी खास तयार करण्यात आली आहेत. आम्ही लवकरच शेतकऱ्यांसाठी समर्पित 40 वर्ष पूर्ण करणार आहोत. हा प्रवास प्रत्येक दिवस आनंदाने आणि उद्देशाने भरलेला राहिला आहे. मी 3ऱ्या पिढीचा अभिमानी सदस्य असून हा अमूल्य वारसा पुढे नेण्यास आणि आपल्या शेतकऱ्यांना प्रेमाने सक्षम करण्यास व समर्थन देण्यास पूर्ण मनाने वचनबद्ध आहे. या कार्यक्रमाचा उद्देश गावाच्या विकासासाठी आणि लोकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी नवी प्रेरणा निर्माण करणे आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पुढेही अशीच प्रगती करत राहू अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी आपण सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते की आपण आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत आणि पुरस्कार विजेत्या सर्व सरपंचांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण 10 पुरस्कार प्रदान करणार आहोत. मग मान्यवरांचं मनोगत ऐकू. पहिले 5 पुरस्कार आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी प्रदान करावे अशी विनंती आहे. शिरोली बुद्रुक ग्रामपंचायतीचे प्रदीप लक्ष्मण थोरवे. जुन्नरचे शिरोली बुद्रुक हे गाव विकासाचं आदर्श मॉडेल म्हणून नावारूपाला आलंय. गावाला विकासाच्या वाटेवर नेण्यात सरपंच प्रदीप लक्ष्मण थोरवे यांचा मोलाचा वाटा आहे. सिव्हिल इंजिनियर असलेले थोरवे यांनी पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत गरजांवर भर देत 10 कोटींची विकास कामं पूर्ण केली आहेत. जलजीवन मिशन, महिलांसाठी प्रशिक्षण, सौर ऊर्जा, आठवडे बाजार, तंटामुक्ती योजनेत ठसा उमटवणाऱ्या प्रदीप लक्ष्मण थोरवे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. श्रीयुत अतुल झगडे. झगडेवाडी गावची लोकसंख्या अवघी 1500, मात्र विकासाच्या बाबतीत गाव अग्रेसर. ही किमया घडून आणली आहे गावचे सरपंच अतुल झगडे यांनी. सौर ऊर्जा, अद्यावत रस्ते, जलयुक्त शिवार, अभ्यासिका, महिला सक्षमीकरण, ओपन जिम ते हर घर जल योजनेची यशस्वी अंमलबजावणी, गावात झालेल्या विकास कामांची अशी भली मोठी यादी सरपंच झगडे आणि त्यांच्या टीमने गावासाठी 28 कोटींचा भरघोस निधी खेचून आणत गावाचा
गावाचा चेहरा मोहराच बदललाय। सरपंच म्हणजे गावच्या विकासाची संधी आणि या संधीचं सोनं करणारे सरपंच अतुल झगडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। यानंतर सौ मनीषा संभाजी यादव। दौंड तालुक्यातील हिंगणी बेर्डीच्या सरपंच मनीषाताई यादव यांनी ग्राम विकासाचा नवा अध्याय लिहिलाय। जलजीवन मिशन अंतर्गत 1.5 लाख लिटर पाण्याची टाकी, 8 साठवण बंधारे आणि ग्राम सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही, महिलांसाठी कौशल्य विकास, तरुणांसाठी टपरी ते फॅक्टरी योजना यांमुळे संपूर्ण जिल्ह्यातील हिंगणी बेर्डी सर्वांगीण विकासाचं मॉडेल म्हणून चर्चिलं जात आहे। याच भरीव कामगिरीसाठी सरपंच मनीषाताई यादव यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। श्रीरामजी वाईकर। धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं भांबर्डे गाव आज ग्रामीण विकासाचं मॉडेल ठरते। हे शक्य झाले समर्पित, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेल्या माजी सरपंच श्रीराम वायकर यांच्या नेतृत्वामुळे। आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, घरकुल, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। गावकऱ्यांचा सहभाग, पारदर्शक कारभार आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून भांबर्डे गावाची घोडदौड सुरूच आहे। श्रीराम वायकर यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। श्रीयुत अजिंक्य अशोक टेकवडे, सरपंच जवळार्जुन ग्रामपंचायत। अजिंक्य अशोक टेकवडे। परतून गावासाठी झटणारं नाव म्हणजे अजिंक्य टेकवडे। UK मधून शिक्षण घेऊन आलेल्या अजिंक्य टेकवडे यांनी आपल्या जवळार्जुन गावाच्या विकासाची जबाबदारी खांद्यावर घेतली। जल व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, अंगणवाड्या, स्वच्छता, 10,000हून अधिक कुटुंबांना मदत अशी अजिंक्य टेकवडे यांच्या कामाची प्रचंड व्याप्ती आहे। थोरांचा वारसा, विकासाचा ध्यास, पुरंदरच्या मातीतील खऱ्या अर्थाने प्रेरणादायी नेतृत्व अजिंक्य टेकवडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। सौ वसुंधरा शिवदास उबाळे। वाघोलीच्या शाश्वत विकासामागील दूरदृष्टी, समाजभान आणि कणखर नेतृत्व म्हणजेच माजी सरपंच वसुंधराताई उबाळे। पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि डिजिटायझेशन साधून गावाला स्मार्ट वाघोलीकडे नेताना त्यांनी तब्बल 350 कोटींची विकास कामं केली। समाजभान जपून गावचा विकास साधणारं नेतृत्व वसुंधराताई उबाळे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। यानंतरचे पुरस्कार पुनीत बालन यांनी प्रदान करावे अशी विनंती आहे। सौ मनीषा दत्तात्रय नरवडे। मनीषा गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत लोकसहभागातून अनेक कामं मार्गी लावणाऱ्या मनीषाताई दत्ता नरवडे या खऱ्या अर्थाने गावच्या प्रगतीच्या प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत। जलसंधारण, पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे। गावच्या प्रत्येक घटकाचा विकास साधणाऱ्या मनीषाताई दत्ता नरवडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। पुरस्कार विजेत्यांनी माझ्या उजव्या बाजूच्या जिन्यावरून यायचंय आणि डावीकडनं बाहेर पडायचंय। तुमचं किट पलीकडे आमचे प्रतिनिधी शिरीष समुद्र आपल्याला देतील। अशोक मोडवे। अशोक मोडवे, सरपंच साकोरे ग्रामपंचायत, तालुका आंबेगाव। आंबेगावच्या साकोरे गावचे बिनविरोध निवडून आलेले आदर्श सरपंच म्हणजे अशोकराव मोडवे। ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा, कोट्यावधींच्या पाणी पुरवठा योजना, पूल, रस्ते, स्मशानभूमी सुधारणा, शाळा विकास अशा असंख्य कामांनी त्यांनी साकोरे गावचा चेहरा मोहरा बदललाय। 100% हगणदारी मुक्त व तंटामुक्त गावचे मानकरी, प्रगतशील शेतकरी आणि आदर्श गोपालक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे। विकास, समाजसेवा, ग्रामैक्यतेसाठी अखंड झटणारे साकोरे गावचे लोकनेते अशोकराव मोडवे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। यानंतर सौ उल्का श्रीकांत पाचपुते।
जुन्नरच्या वडगाव कांदळी गावचा चेहरा मोहरा एका स्त्रीच्या नेतृत्वाने बदललाय. सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते यांनी गेल्या 3 वर्षात 12 कोटींपेक्षा अधिक निधीच्या माध्यमातून जलजीवन, आरोग्य, सौर ऊर्जा, शिक्षण आणि रस्त्यांच्या विकास कामांमधून गाव सुजलाम सुफलाम केले. विकासाची ही गंगा त्यांनी प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचवली आहे. गाव विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या उल्का श्रीकांत पाचपुते यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर निलेश उमाप, सरपंच जातेगाव बुद्रुक. शिरूरच्या जातेगाव बुद्रुकचे सरपंच निलेश उमाप यांनी लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे. शेतीवाडीसाठी पाणी, रस्ते, सौरपंप, स्वच्छता व दिशादर्शक फलकांसह आरोग्य व पर्यावरणपूरक कामांवर त्यांनी भर दिलाय. गावच्या यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करून 2 कोटींची नवी शाळा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी गावकऱ्यांच्या सोबतीने घेतला. जातेगावचे सरपंच निलेश उमाप यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर सौप्रिया निलेश हाडवळे. समोर इतर लोकांची गर्दी जरा कमी करा, फोटो आपल्याला मिळणार आहेत घरपोच. या प्रिया निलेश हाडवळे. शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक समतोल राखत राजुरीच्या सरपंच प्रियाताई हाडवळे यांनी सर्वांगीण विकास साधलाय. पाणी योजना, रस्ते, स्मशानभूमी, मंदिर, गॅस शवदाहिनी, वॉटर ATM, वृक्ष लागवड आणि सार्वजनिक सुविधा त्यांनी उभ्या केल्या. हिंदू मुस्लिम ऐक्य आणि महिलांसाठी समर्पित नेतृत्व हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य ठरले. राजुरीचं नाव मॉडेल विलेज म्हणून चमकवणाऱ्या सरपंच प्रियाताई हाडवळेंचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. प्रियाताई उपस्थित नाहीयेत. आपण 10 पुरस्कार झालेत. एक मनोगत घेऊ. पुनीतजी बालन यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. नमस्कार. आज प्रभात आयोजित आदर्श सरपंच पुरस्कार व्यासपीठावर उपस्थित हर्षवर्धन दादा पाटील, आनंदजी गांधी, अविनाशजी भट आणि हिंदुस्तान फीड्सचे दिव्यानी माने आणि उपस्थित समोर सर्व सरपंच ज्यांना पुरस्कार भेटला आहे, पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि बंधू भगिनी. प्रभातने मला या आदर्श सरपंच पुरस्कारच्या कार्यक्रमाला जेव्हा निमंत्रण केला तर म्हणलं मी राजकीय नाहीये, राजकारणात नाहीये, मी कुठलीही निवडणूक लढवली नाहीये, हर्षवर्धन दादा आहेत हे, तर मी येऊन बोलू काय, प्रश्न असा होता. तर ते म्हणले तुम्ही या, फक्त शुभेच्छा द्या. नक्कीच मला वाटतं की या सरपंच जेवढे गावचे सरपंच असतील, सगळ्या इलेक्शन मधनच तुम्ही निवडून येता. पुण्यातली महानगरपालिका असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, हर्षवर्धन दादा हे मान्य करतील की अशी जी निवडणूक असतात, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल, ही निवडणूक सोपी असते. पण गावातली सरपंचांची निवडणूक ही खूपच अवघड असते, सर्वात अवघड निवडणूक आहे. आणि ह्या अवघड निवडणुकीतून तुम्ही सगळे सरपंच झाले, निवडून आले. पण निवडून आल्यानंतर तुम्ही तुमचा विचार आणि कार्य त्याच्यावरनं तुमचं गावाचं भवितव्य ठरतं. तुमच्या काळात तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही गावाचा विकासाचा विचार करणार आणि तुमच्या कार्यावरनं तुमचं गावाला किंवा तुम्हाला असा पुरस्कार भेटतो. मला वाटतं की गावची संख्या पण खूप कमी असते, 2500 असतात, 1500 असतात, 1800 असतात, अशी असते. आणि ह्याच्यातून तुम्ही त्या गावात वेगवेगळ्या योजना असतात. हल्ली योजना दादा म्हणत होते की योजना अनेक सरकारची योजना असते, वेगवेगळ्या योजना असतात. पण त्या योजनामुळे कधी कधी योजनाच्या वर तुम्ही अवलंबून असतात आणि खरं कार्य पण होत नाही, कारण योजनावर तुम्ही सगळे अवलंबून असतात. पण मला वाटतं की तुम्ही तुमच्या गावातली स्वच्छता असेल, पाणीची प्रश्न असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, गावचे रस्ते असतील,
गावच्या मुलांना खेळण्यासाठी जी म्हणतो ग्राउंड असतील याच्यावर तुम्ही फोकस केला तर ह्या वर्षी तर गांधी सर तुम्ही आदर्श सरपंच पुरस्कार ठेवलाय. मला वाटतं की या आदर्श सरपंच पुरस्कार सोबत तुम्ही आदर्श गाव पुरस्कार पण द्यायला सुरू करायला पाहिजे, ज्याच्याने पुढच्या वर्षी एक वेगळी सेक्शनच करा, सरपंचांची वेगळी आणि आदर्श गावाची वेगळी एक मॉडेल विलेज तुम्ही तयार करू शकता. आणि आपल्या इथे अनेक शेतीची भाग असेल तर मला वाटतं की कारण आज पुणे शहर असेल आसपास असेल शेती तर आता संपलीच आहे कारण डेव्हलपमेंटमुळे, पण तुमच्यासारखे जे पुणे जिल्ह्यात वेगवेगळे गाव आहेत तिकडे शेती आज होतीये. मला आठवण आहे की मी एक पिक्चर निर्मिती केली होती, त्या पिक्चरचं नाव होतं मुलशी पॅटर्न आणि त्याच्यातला एकच डायलॉग आहे आणि मी तुम्हाला ती सगळे सरपंचांना आणि ग्रामस्थ जे असतील त्यांना सांगेल की ही डायलॉग कायम ठेवा, शेती राखायची असती शेती विकायची नसती. असं तुम्ही 100% शेती आपल्या गावातली राखा, ती विकू नका, कारण डेव्हलपमेंटच्या नावाने अनेक गोष्टी होतात, मग आपण आपली शेती विकतो, मग सगळे प्रकार वेगळे होतात. आणि तुम्ही सर्वांना परत मी शुभेच्छा देतो की जे पुरस्कार त्यांना ज्यांना प्रदान झाले सर्वांना पुरस्कार मी शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वर्षी नक्कीच प्रभात विश्वास आहे की ते आदर्श सरपंच आणि आदर्श गाव याचे पुरस्कार तुम्ही करणार, पण मी स्पॉन्सरशिप देणार नाही आधीच सांगतोय, दुसऱ्यांना शोधा. वर्षभर तुमचं माझं वेगळं सुरू असते, तुम्ही म्हणणार तुम्हीच म्हणले आदर्श गावाचं पण तुम्ही द्या, तर स्पॉन्सरशिप तुम्ही द्या, तर मी देणार नाही. आणि सर्वांना परत शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद. मगाशी ज्यांचं नाव घेतलं होतं प्रियाताई उपस्थित नव्हत्या, त्या आता उपस्थित झालेल्या आहेत. राजुरी ग्रामपंचायतीच्या सौभाग्यवती प्रिया हडवळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. पुनीतजींना विनंती करतो आपण त्यांना पुरस्कार प्रदान करावं. शैक्षणिक सामाजिक कौटुंबिक समतोल राखत राजुरीच्या सरपंच प्रियाताई हडवळे यांनी पाणी योजना, रस्ते, स्मशानभूमी, मंदिर, गॅस, शवदाहिनी, वॉटर ATM, वृक्ष लागवड, सार्वजनिक सुविधा उभ्या केल्या. हिंदू मुस्लिम ऐक्य आणि महिलांसाठी समर्पित नेतृत्व हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य. राजुरीचं नाव मॉडेल विलेज म्हणून त्यांनी चमकवलेलं आहे. यानंतरचे पुरस्कार परत एकदा माननीय हर्षवर्धनजी पाटील यांनी प्रदान करावे अशी विनंती. श्री अविनाश गायकवाड. निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित भोर तालुक्यातील आदर्श आपटी गाव. या आदर्श गावचे आदर्श नेतृत्व उपसरपंच अविनाश गायकवाड. अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, भुयारी गटार, अंगणवाडी यासह शाळांचे बांधकाम, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत त्यांनी गावाला विकासाच्या नव्या उंचीवर नेलंय. कार्यमग्न उपसरपंच अविनाश गायकवाड यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. सगळ्या सरपंचांना एक विनंती आहे, पुरस्कार मिळाल्यानंतर आपण बाहेर जायचं नाहीये. मान्यवरांच्या बरोबर एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे जो उद्याच्या अंकात आपल्याला छापायचा आहे. तुमच्याबद्दलची विशेष पुरवणी काल प्रकाशित केलेलीच आहे, तर कृपया आत बसायचे. यानंतर सौ श्वेता किरण ढोबळे. आंबेगाव तालुक्यातील पारगावच्या लोकनियुक्त सरपंच श्वेताताई किरण ढोबळे संसार आणि शेतीचा गाडा सांभाळत महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध योजना, विधवा प्रथा बंदीचा ठराव, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य व शेतीविषयक उपक्रम यातून त्यांनी ग्राम विकासात नवा आदर्श घालून दिलाय. प्रगतिशील, प्रेरणादायी आणि लोकाभिमुख नेतृत्व श्वेताताई ढोबळे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर दत्तात्रय अनिल देशमुख.
पश्चिम खेड तालुक्यातील देशमुखवाडी विकासापासून अनेक दशकं दूर असलेले एक विस्थापित गाव. या गावाला विकासाच्या वाटेवर आणले युवा सरपंच दत्ताभाऊ देशमुख यांनी. जलजीवन मिशन, स्मार्ट शाळा, स्वच्छतागृह, दुग्ध व्यवसाय, आरोग्य शिबिर आणि CSR मधून मिळवलेले कोट्यवधींचे प्रकल्प यांमुळे गावामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सदैव प्रयत्नशील राहून देशमुखवाडीच्या विकास यात्रेला चालना देणाऱ्या सरपंच दत्ताभाऊ देशमुख यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर संतोष उत्तम धायगुडे. खंडोबाची वाडी गावचे सरपंच संतोष धायगुडे हे एक अफाट दूरदृष्टी आणि गावच्या विकासाचा ध्यास बाळगून असलेलं नेतृत्व. पारदर्शक प्रशासन, महिला सक्षमीकरण, युवकांना मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम आणि पायाभूत सुविधांचा विकास यांमधून खंडोबाची वाडी गावाची विकासाच्या वाटेवर घौडदौड सुरू आहे. गावासाठी झपाटून काम करणारे सरपंच संतोष धायगुडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर सौभाग्यवती सीता नंदकुमार खुळे. राजगड आणि तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं बेल्ला बुद्रुक हे दुर्गम गाव विकासाच्या वाटेवर आणण्याचं काम सरपंच सीता नंदकुमार खुळे यांनी केलंय. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी पाणी, रस्ते, गटार योजना, आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरण आणि पर्यटन विकास अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गावात 4 पाणी फिल्टर, लाखो रुपयांची पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठी सोयी सुविधा या सर्वांमधून गावाला नवी दिशा दिली. कर्तृत्ववान नेतृत्व सीता नंदकुमार खुळे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर सौ कीर्ती अमोल पायगुडे. लोकसेवेचे व्रत घेऊन अथक कार्य करणाऱ्या कीर्तिदाई पायगुडे वाडे बुल्लाई ग्रामपंचायतीच्या आदर्श उपसरपंच. रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात त्यांचं सक्रिय योगदान आहे. शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देत त्यांनी लोकशाही आणि लोकसेवेचं आदर्श उदाहरण घालून दिलंय. आपल्या गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या कीर्तिदाई पायगुडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर सौभाग्यवती सुनीता कैलास येळवंडे. खेडच्या महानगाव निगोजे गावाच्या सरपंच सुनीता येळवंडे यांनी आपल्या कार्यातून सामाजिक जबाबदारीचा आदर्श उभा केलाय. साक्षरता असो, आरोग्य, सुरक्षितता अथवा श्रद्धास्थळांचं सौंदर्यीकरण, त्यांच्या प्रत्येक कामात संवेदनशीलतेची आणि दूरदृष्टीची जोड दिसते. CCTV, स्मार्ट लाईट्स, वाचनालय, महिला प्रशिक्षण, शिक्षण आणि दैनंदिन गरजांवर आधारित विकास योजना या सर्व कामांमधून त्या गावाचा कायापालट करण्यासाठी झटणारी गावची लेक म्हणूनच समोर आले आहेत. समाजहिताला केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या महानगाव निगोजे गावाच्या सरपंच सुनीता येळवंडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर श्रीयुत प्रवीण जगदाळे. भोर तालुक्यातील भोलावडे गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण बाळासाहेब जगदाळे यांनी गावात विकास कामांचा डोंगर उभा केलाय. अंतर्गत रस्ते, जलजीवन योजनेसाठी 2 कोटींचा निधी, अत्याधुनिक शाळा, सोलर सिस्टीम, आकर्षक विद्युत दिवे, वृक्ष लागवड, पाणी फिल्टर, आरोग्य शिबिर अशी कामांची न संपणारी यादी त्यांच्या नावावर आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन ते विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, प्रत्येक कार्यात लोकाभिमुख दृष्टिकोन बाळगणारे प्रवीण जगदाळे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, पुरस्कार प्रदान झाल्यानंतर हॉलमध्येच थांबायचं आहे. ग्रुप फोटो आपला खूप आवश्यक आहे उद्याच्या अंकात छापण्यासाठी. त्याचप्रमाणे मोबाईल फोटोग्राफर्सला विनंती आहे, आपल्याला फोटो घरपोच मिळेल. सौ स्वाती बाळासाहेब लांडे पाटील. 500 हेक्टर शेतीला ओलिताखाली आणणाऱ्या तळेगाव ढमढेरेच्या सरपंच स्वातीताई लांडे पाटील हे एक कार्यक्षम नाव. पाझर तलावात चारीतून पाणी, खोलीकरणातून जलसंधारण, विकासासाठी CSR फंडाचा प्रभावी वापर यातून स्वातीताई यांच्या नेतृत्व गुणांची पारख होते. गावकऱ्यांनी बिनविरोध निवडून दिल्यानंतर स्वातीताईंनी गावकऱ्यांचा हा विश्वास पदोपदी सार्थ ठरवलाय. सरपंच आपल्या दारी या संकल्पनेतून लोकसहभागाची नवी पायवाट निर्माण करणाऱ्या स्वातीताई लांडे पाटील यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान.
यानंतर सौ अश्विनी चंद्रकांत धुमाळ. ग्रामविकासासाठी समर्पित नेतृत्व म्हणून पिंपळे खालसाच्या माजी सरपंच अश्विनी धुमाळ यांचं नाव घेतलं जातं. 3 वर्षांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावासाठी रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, जलजीवन योजना, आरोग्य उपकेंद्र, शाळांसाठी नवीन खोल्या, अभ्यासिका, वाचनालय यांची उभारणी केली. गावाला केवळ योजना न देता दिशा देणारं नेतृत्व पिंपळे खालसाच्या माजी सरपंच अश्विनी धुमाळ यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर डॉक्टर छाया अतुल तांबे या सर्व सरपंचांचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू आपण. बघू जरा टाळ्यांचा आवाज किती जोरात येतो. तांबे यांच्या नेतृत्वात आधुनिक उतूर गाव आज डॉक्टर छाया तांबे यांच्या नेतृत्वात आधुनिकतेच्या दिशेने झेप घेत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योजकता प्रशिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता मोहिमा, CCTV सुरक्षा आणि स्वर्गरथ यांसारख्या उपयुक्त योजना या साऱ्यातून डॉक्टर छाया तांबे यांनी ओतूरला एक आदर्श गाव म्हणून घडवलंय. MA, MPhil, PhD या शैक्षणिक पदवींसह त्यांचा दृष्टिकोन समाजहिताचा आणि दूरदृष्टीचा आहे. उच्च विद्याविभूषित सरपंच प्राध्यापक डॉक्टर छाया अतुल तांबे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर श्रीयुत गोपाळ कामठे. जांभळीच्या विकासाचा आत्मविश्वासाने भरलेला आवाज म्हणजे सरपंच गोपाळ कामठे. वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी गावचा कारभार हाती घेतला. आई वडील आजोबांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा आणि मूल्यांची शिदोरी यातून त्यांनी जलजीवन मिशन, रस्त्यांचं काँक्रिटीकरण, पाणी योजना, बायोगॅस, कचरा व्यवस्थापन, आरोग्य शिबिर अशा एक ना अनेक योजना मार्गी लावल्या. तरुण नेतृत्वाचा आदर्श निर्माण करणारे जांभळी गावचे सरपंच गोपाळ कामठे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर श्री शिवराज घुले पाटील. मी पुन्हा एकदा आपल्यासाठी नम्र सूचना सांगतो की कृपया आपण बाहेर जायचं नाहीये. ग्रुप फोटोसाठी थांबायचं. कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांची जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे. शिवराज घुले पाटील. लोकनियुक्त सरपंच शिवराज घुले यांनी आपल्या कार्यातून विकासाचे महामेरू अशी ओळख निर्माण केली आहे. कचरा व्यवस्थापन, कोरोना काळात रस्त्यावर उतरून लढा, महिलांचा सन्मान, वृक्ष लागवड, नेत्र तपासणी, घरकुलासाठी झोपडपट्टीतील उतारे अशी भरीव कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे. त्यांच्या कार्यकाळात तब्बल 40 कोटींची कामं मार्गी लागली असून विकासाची गौडदौड अविरत सुरू आहे. सरपंच पदाचं संपूर्ण मानधन राम मंदिराला देणारा सेवाभावी नेता सरपंच शिवराज घुले यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. यानंतर आमंत्रित करते विकास देवराम वरे. वारकरी संप्रदायातील संस्कार, आधुनिक शेतीचा दृष्टिकोन आणि ग्राम विकासाचा ध्यास या त्रिसूत्रीने शिरूरच्या पिंपरखेडचे तरुण उपसरपंच विकास देवराम वरे यांनी अल्पावधीत भरीव कामगिरी केली आहे. अंगणवाडी आणि शाळा इमारती, रस्त्यांचे डांबरीकरण, बंदिस्त गटार, स्मशानभूमी सुशोभीकरण, जलजीवन योजना, सौर ऊर्जा, उड्डाणपूल प्रकल्प अशी अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत. लोकाभिमुख, प्रामाणिक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व विकास वरे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. हा पुरस्कार स्वीकारणाऱ्या संघामध्ये पुणेजी आपल्या क्रिकेट टुर्नामेंटला उत्तम कॉमेंट्री करणारे नरेशजी डोमे पण या ग्रामपंचायतीमध्ये आहेत. यानंतर वैभव अजित नलवडे. कर्तृत्व आणि समर्पण ही तीनही मूल्य एकत्र लाभलेले नेतृत्व म्हणजे गोलवडचे सरपंच वैभव अजित नलावडे. फिट विलेज पासून ओपन जिम, शाळांमध्ये स्मार्ट सोलर लाईट्स, अंगणवाडी केंद्र, ग्रंथालय, शेतीसाठी विकसित रस्ते अशा सर्वच क्षेत्रात सर्वांगीण बदल घडवणारे तरुण सरपंच म्हणून त्यांनी पंचकृषीत ओळख निर्माण केली आहे. विकासाला माणसांच्या गरजांशी जोडून मूर्त रूप देणाऱ्या गोलवड गावचे सरपंच वैभव अजित नलावडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर आमंत्रित करतो शिवराज शिंदे यांना.
आरोग्य शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशीलता, शेतकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्राम विकासाला नवी दिशा देणारे नाव म्हणजे वातुंडे गावचे उपसरपंच शिवराज बबन शिंदे. शासनाच्या योजना केवळ कागदावर न ठेवता त्या जनतेपर्यंत पोहोचविणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, मतदार जनजागृती यांसह लोकसहभाग आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे उपसरपंच शिवराज बबन शिंदे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर श्रीयुत अजय कणसे. पाणी टंचाईग्रस्त कमी लोकसंख्येचं गाव अशी ओळख असलेल्या उंच खडक गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प सरपंच अजय मारुती कणसे या तरुण नेतृत्वाने केलाय. जलजीवन मिशनद्वारे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी, सेंद्रिय शेती व वृक्षारोपणाद्वारे हरित क्रांती, आधुनिक शैक्षणिक सुविधा ही आणि गावामध्ये झालेली अनेक कामेच सरपंच अजय कणसे यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक दाखवतात. उंच खडकचे सरपंच अजय मारुती कणसे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर सौ मीना एकनाथ लांगी. सौ मीना एकनाथ लांगी 35 वर्ष आदिवासी भागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत राहून शेकडो बाळंतपणांची जबाबदारी पेललेल्या डेहणे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मीनाताई लांगी आता गाव कारभाराची जबाबदारी सांभाळतायत. गाव आपला आहे, मग त्याच्या विकासासाठी का नाही धावायचं असं त्या नेहमी म्हणतात. यातूनच गावात सोलर दिवे, विहिरी, CSR निधीतून रस्ते, शैक्षणिक साहित्य, महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण असे अनेक उपक्रम सुरू आहेत. प्रशासनाची जाण आणि जबाबदारीची भावना घेऊन काम करणाऱ्या डेहणे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मीनाताई लांगी यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. धन्यवाद. यानंतरचे पुरस्कार प्रदान करण्याच्या पूर्वी माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. मला वाटतं जरा बसून घ्या, जरा उभा राहिलेली लोक सगळी, इथल्या लोकांनी सुद्धा बसून घ्या जरा प्लीज. हा हा तो दरवाजा बंद करा जरा आता. हा आजच्या प्रभात वृत्तपत्राच्या माध्यमातून आदर्श सरपंच हा जो पुरस्कार आहे पुणे जिल्ह्यामधला, याचा हे 3रं वर्ष आहे आणि जवळपास 44 पुरस्कार आपण देतोय. तर या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आमचे तरुण मित्र पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री पुनीत बालन, नुकतेच आपल्यासमोर मार्गदर्शन करून गेलेले आपल्या पुणे विभागाचे विभागीय आयुक्त पुलकुंडरवार साहेब, व्यवस्थापकीय संचालक दैनिक प्रभात पुण्याचे माननीय श्री अरविंद गांधी, कार्यकारी संपादक माननीय श्री अविनाशजी भट, जिने पहिल्यांदाच आपल्या समोर भाषण केलं आणि मला आनंद वाटला की तरुण पिढी आता वक्तृत्वामध्ये सुद्धा आता पुढे येते. ते हिंदुस्तान फीड्स बिझनेसच्या मॅनेजर देवयानी सचिन माने, त्याचबरोबर भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सौ वर्षा बुतकर, महालक्ष्मी डेव्हलपर्स असोसिएशनच्या दत्तात्रय गोते आणि उपस्थित सर्वच पुणे जिल्ह्यातून आलेले सर्व आदर्श सरपंच, त्या सरपंचांना खुर्चीवर बसवणारे त्यांचे समर्थक आणि आलेले सर्व आमचे जिल्ह्यातले सगळे रिपोर्टर्स बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आजचा दिवस हा तसा पाहिला तर पुणे जिल्ह्याच्या ग्राम विकासाच्या दृष्टीनं आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
कारण प्रभात वृत्तपत्र हे गेल्या अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करत आहे आणि कदाचित काही लोकांना हे माहीत नसेल की कोठारी साहेबांनी सुरू केलेलं हे वृत्तपत्र की स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी हा संघर्ष केला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निर्माण झाली 1957 साली, त्यावेळेस संघर्ष निर्माण केला. स्वातंत्र्य मिळालं, आपल्या देशाची रचना निर्माण झाली आणि आमच्या इंदापूरच्या शेजारच्या माढा तालुक्यातल्या 22 गावामध्ये हे कोठारी कुटुंबाचं वास्तव्य होतं. 22 कोठारी किंवा कोठारी 22 असं त्या गावाला संबोधित केलं जायचं. मी पण बऱ्याच वेळा त्या गावामध्ये गेलेलो आहे, कारण आमचे नातेवाईक त्या गावामध्ये आहेत, मोरे. आणि मला असं वाटतं की हे कोठारी परिवार शिक्षणाकरता करमाळ्याला आला, पुण्याला आला आणि बघता बघता ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून पुढे आला. मला असं वाटतं मी प्रथमतः कोठारी साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो की त्यांनी घालून दिलेला मार्ग, त्यांचे जावई हे गांधी, बरोबर आहे, त्यामुळे कोठारीचा वारसा गांधींच्याकडे आला जावाईच्या माध्यमातून आणि मग गांधी कुटुंबानं हे विस्ताराचं काम केलं आणि त्याच्यातला एक सुंदर कार्यक्रम म्हणजे आज आमच्या ग्रामीण भागातल्या 44 आदर्श सरपंचांचं सत्कार आपण करतोय. याबद्दल पहिल्यांदा प्रभातचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. प्रभातनी फक्त वृत्तपत्रांचं काम केलेलं नाही, बातम्या घेणं आणि बातम्या देणं इतक्यापर्यंत नाहीये, पण आरोग्य क्षेत्रामध्ये काम चांगलं केलेलं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये काम चांगलं केलेलं आहे, नव्या पिढीला चांगल्या प्रकारची अभ्यासिका निर्माण करून देण्याच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये नवीन मुलं पुढे आली पाहिजे यासाठी काम केलेलं आहे, सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचं काम केलेलं आहे. मधल्या काळामध्ये कोरोना आला त्यावेळेस सुद्धा प्रभात हा उद्योग समूह सगळ्यांच्या मदतीला पुढे आला आणि आज बघता बघता महाराष्ट्रामध्ये एक विश्वासाचं वृत्तपत्र म्हणून जर आग्रहानं नाव कोणाचं घेतलं जातं तर ते प्रभातचं घेतलं जातं, हे मला आपल्याला आवर्जून आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हा इथं पुरस्कार देण्याच्या संदर्भातला कार्यक्रम केलेला आहे. मी बघतो इथं 50% पेक्षा जास्त पुरस्कार घेण्याची संख्या ही मला महिलांची दिसती, सांगतो तुम्हाला. आणि एखाद्या गावची जर महिला सरपंच झाली तर आम्ही गमतीने म्हणतो तिच्या नवऱ्याला आम्ही मिस्टर सरपंच म्हणतो, म्हणजे त्या घरामध्ये 2 पद असतात, ती महिला सरपंच असते आणि तिचा पती हा मिस्टर सरपंच असतो. पण आज आनंद वाटला की महिला सुद्धा या ग्रामीण भागातल्या महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्याकरता चलो गाव अभियान जी महात्मा गांधींनी सुरू केलं, ग्राम सुधारण्याची संकल्पना महात्मा गांधींच्या माध्यमातून पुढे आली आणि माझं गाव जर सुधारलं, माझं खेडेगाव जर प्रगतशील झालं तर खऱ्या अर्थानं हे स्वातंत्र्य आम्हाला मिळाल्याचा एक अधिकार आम्हाला प्राप्त होईल. या पद्धतीचं काम मित्रांनो या ग्रामविकासच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना मला वाटतं 30-31 लोकांना पुरस्कार मिळाले त्यांचं अभिनंदन. अजून राहिलेल्या 13 लोकांना पुरस्कार माझं भाषण झाल्यानंतर होणार आहे, कारण साधारणतः आपली कार्यक्रमात थांबण्याची क्षमता, कार्यक्रम संपेपर्यंत बसण्याची क्षमता आणि त्याचबरोबर आपल्या खिशात असलेला मोबाईलकडे आपलं सातत्यानं असणारं लक्ष, त्याची क्षमता, हे बघताच मला असं वाटतं कार्यक्रमामध्ये आपला फोकस. एकदा पुरस्कार मिळाला, मी गमतीने म्हणलं ती दरवाजा लॉक करा, कारण आम्हाला माहिती 40 वर्ष कार्यक्रम करत करत आम्ही येतपर्यंत आलोय. तसं खरं म्हणजे आयुक्त साहेब थांबायला पाहिजे होते, पण त्याला कार्यक्रम होता. काम चांगलं करता आपलं अभिनंदन. दुर्दैवानं आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका हा एक आता मोठा विषय निर्माण झालेला आहे. तिथं बसलेले सरपंच ह्यांना काय त्रास असतो हे खरं म्हणजे आयुक्त असते तर मी त्यांना अधिक विस्तारानं सांगितलं असतं. ते मगाशी बोलता बोलता म्हणाले 39 खाली माझ्याकडे इतक्या तक्रारी आल्या, आता त्या 39 कलमाखाली तक्रारी आल्या. माझी आयुक्तांना मी स्टेजवर मगाशी म्हणलं की लोकशाहीमध्ये तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, माहितीचा अधिकार मागण्याचाही अधिकार प्रत्येकाला आहे, पण त्यात थोडी एक सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. माहिती मागताना माहिती मागणाराचा आणि त्या तक्रारीच्या माहितीच्या संदर्भातला
कुठं संबंध लागतोय का काय, एवढा जरी बदल झाला तरी मला वाटतं आम्हाला गावचा कारभार हा आम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल सांगतो. हा 10-5% कुठे गैरव्यवहार होत असेल जरूर कारवाई करा, आमचं काय म्हणणं नाही. पण एखादा सरपंच चांगलं काम करतो, एखादी महिला उत्कृष्ट काम करते, पण पडलेल्या माणसाला मात्र ज्याचा पराभव त्या महिलेने केलेला असतो सरपंच पदासाठी, तो 5 वर्ष मात्र काही स्वस्त बसत नाही सांगतो. हा एखादा सदस्याचा पराभव जर आपण केला असेल तो तोही स्वस्त बसत नाही. आणि मग आमच्यासारख्या पुढाऱ्याकडे यायचं, आम्ही कलेक्टरला फोन करायचा, आम्ही सांगायचं हे जे हिअरिंग लाव, आम्ही सांगायचं हे जी अतिक्रमण झालंय म्हणून त्याची चौकशी कर, आम्ही सांगायचं ह्याची ग्रामसभा झाली नाही, आम्ही सांगायचं ह्यांनी 15 वित्त आयोगामधला पैसा व्यवस्थित खर्च केला नाही. आणि मग कारण नसताना विकासाच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना लोकांनी अपेक्षेने आपल्याला निवडून दिलेलं असतं त्या बिचाऱ्या सरपंचालाही काम करता येत नाही, त्या बॉडीलाही काम करता येत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी तर आता ग्रामसेवकाची तर अवस्था अशी आहे ती न बोललेलं बरं सांगतो तुम्हाला मी. म्हणजे सरपंच मागं आणि ग्रामसेवक पुढं अशी परिस्थिती सांगतो तुम्हाला. कारण एका ग्रामसेवकाकडे 3-3 आणि 4-4 आणि 5-5 जर ग्रामपंचायती असल्या आणि मासिक मिटिंग जर असली आणि सदस्य म्हणले ग्रामसेवक कुठे आहे, तर तो म्हणतो मी अमक्या गावात आहे. त्या गावात फोन केला तर ती माणसं म्हणतात ग्रामसेवक कुठे आहे, ते म्हणतो मी 3ऱ्या गावात आहे. असं 4 गावात चौकशी केल्यावर कळतं की तो ग्रामसेवक 5ही गावात नसतो, कुठं असतो त्यालाच माहित नाही. आणि मग लोकांच्या अडचणी वाढतात. या सगळ्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज मला असं वाटतं आपल्याला काम करताना येतात. पण तरी हे सगळं जरी खरं असलं तरी गावची निवडणूक पुनीत लढवणं आणि एखाद्या ग्रामपंचायतच्या वार्डामध्ये निवडून येणं, मी तर असं म्हणेन पंतप्रधानाची निवडणूक सोपी, पण ग्रामपंचायतची निवडणूक त्याही पेक्षा अवघड सांगतो. हा कारण एक तर निवडणुकीला उभा कोण राहतं, एक भाऊ इकडे तर एक भाऊ तिकडे सांगतो तुम्हाला. दुसरी कुठली अंता माणसं गावात तीच असते सगळी सांगतो. हा एक वहिनी इकडे तर दुसरी वहिनी इकडे सांगतो तुम्हाला. हा खरं आहे का नाही सांगा. आणि मग ते सगळं ओकारड्यापासनं, कोंबड्यापासनं, शेरडीपासनं, करडापासनं सगळं निघतं सांगतो तुम्हाला. आणि मग हे सगळं करत करत त्यातनं निवडून यायचं. निवडून आल्यावर भला मोठा उत्साह असतो. आता एक नवीन फॅड निघालाय जीसीपीनी गुलाल उधळणं. त्या जीसीबीलाही काम नाही आता सध्या काय, कारण केलं काम तर पेमेंट मिळत नाही. आणि मग जीसीपीने हार घालणं आणि एक 8-15 दिवस महिनाभर निकाल लागल्यानंतर गावाला असं वाटतं की काहीतरी आता इथं सोन्याची कौलच आपल्या घरावर बसणार आहेत अशी परिस्थिती निर्माण होती. पहिल्या मासिक मिटिंगला सगळे सदस्य हजर असतात, कोणाची तरी खुर्चीचा पाय मोडलेला असतो, कोणाचा तरी हात मोडलेला असतो. दुसऱ्या मिटिंगला 2 सदस्य कमी येतात, चौथ्या मिटिंगला 4 सदस्य कमी येतात. आणि 6 महिन्यांनी जर मासिक मिटिंग घेतली तर सरपंच एकटाच खुर्चीवर बसलेला असतो. प्रॅक्टिकल आहे सांगतो. हा म्हणजे मला सरपंचाच्या व्यथा माहिती आहेत सांगतो. हा कारण मी मगाशी उल्लेख केला, ठीक आहे, माझ्यासारखा कार्यकर्ता ग्रामपंचायतीपासून वर आलेला कार्यकर्ता, त्यामुळे सरपंचाचे दुःख काय, सरपंचाच्या व्यथा काय, सरपंचाच्या अडचणी काय, गावात जी नाही बोलत सरपंचाला ती आळशी सांगतो तुम्हाला. नाही पाणी आलं सरपंच जबाबदार, नाही गटर साफ झाली सरपंच जबाबदार, नाही दाखला मिळाला सरपंच जबाबदार. ठीक आहे, जबाबदार तर आहेच, पण एक तर घरपट्टी कुणी भरत नाही, पाणीपट्टी कुणी भरत नाही, उत्पन्नाच्या बाबतीत तर काय नाही. 2-4 कर्मचारी असतात, ती बी मागच्या बोर्डाने वशिलेली लावलेली असतात सांगतो. त्याला काढायची पंचायत, त्यातली निम्यार्धी 12 वाजता त्यांची उतरत नाही, ती येतात 1 वाजता कार्यालयामध्ये. हे सगळं चित्र जे आहे मला असं वाटतं हे आपण अनुभवतो आणि त्यातून कारभार करायचा आहे. त्यामुळे मी हे का सांगतो, ह्या बारीक बारीक जरी गोष्टी असल्या तर या सगळ्या अडचणीवर मात करणारे आदर्श सरपंच कोण असतील तर ते समोर बसलेले 44 आहेत, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आणि म्हणून गावाचा विकास, गावाची समृद्धी आणि गावाच्या येणाऱ्या नव्या पिढीसाठी एक आदर्श गावाची संकल्पना, मला असं वाटतं ही प्रभात उद्योग समूहाची संकल्पना आहे आणि त्याचा वापर या पुढच्या काळामध्ये आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. पुनीत माझं मत असं आहे की यशदा आमच्या सरपंचांना ट्रेनिंग देतं, जिल्हा परिषदचे सीओ आमच्या ग्रामसेवकांना, ग्राम विस्तार अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देतं.
तर कुठेतरी आपल्याला मी गांधी साहेबाला विनंती करणार आहे की या सरपंचांच्या आदर्श सरपंचांच्या पुरस्काराच्या निमित्तानं एखादं डॉक्युमेंटेशन आपण तयार करा. ह्यांचे गाव लेवलला अडचणी काय आहेत, ह्यांच्या पंचायत समितीच्या लेवलला अडचणी काय आहेत, ह्यांच्या जिल्हा परिषदच्या लेवलला अडचणी काय आहेत. आज सांगा, पुणे जिल्ह्यात कलेक्टरकडे सगळ्यात जास्त हिअरिंग कोणते असतील तर ग्रामपंचायतच्या तक्रारीची हिअरिंग सांगतो. मी परवा कलेक्टरला सुद्धा विनंती केली, गेलतो एका कामानिमित्त. मी म्हणलं तुम्ही एक नियमावली ठरवा तुमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आणि 1 किंवा 2 तारखेच्या पुढे वेळ देऊ नका तुम्ही सांगतो. फर्स्ट हिअरिंग आर्ग्युमेंट, सेकंड हिअरिंग क्रॉस आर्ग्युमेंट, थर्ड हिअरिंग क्लोज फॉर ऑर्डर, संपला विषय. आहे काय त्याच्यामध्ये सांगतो. पण 5-5 वर्ष जर या हिअरिंगच्या तारखा चालल्या आणि कुठेतरी मग ती गाव लेवलला ती माणसांनी काम कसं करायचं हाही प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून एक डॉक्युमेंटेशन आपण तयार करा. ग्रामविकास मंत्र्यांना आपण बोलू, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण बोलू, आवश्यकता पडली तर केंद्राच्याही ग्रामविकास मंत्र्यांची सुद्धा. आता ही घरकुल योजना आहे, हर घर योजना आता प्रत्येक गावामध्ये आपण बघतोय, त्याचं असेसमेंट काय आहे, पार्लमेंटमध्ये त्याच्यावर खूप चर्चा होतीये. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि आता तर बऱ्याच ठिकाणी क्रिमिनल केसेस लॉन्च व्हायला लागल्या. बऱ्याच ठिकाणी एखादा ठेकेदार चुकीचं काम करतो. आता ते एक लॉग इन आयडी आहे तुमच्या अकाउंटची, सरपंचांचं आणि ग्रामसेवकाच्या त्या कोड शिवाय त्या अकाउंट मधनं पेमेंटच जात नाही. बरोबर आहे का नाही सांगतो. आता काय काय वेळेस ग्रामसेवकच काहीतरी त्याच्यामधनं करतो, ती बिचारा सरपंचाला भोगायला येतं. काय काय वेळेस एखादा तुम्ही नाही पण दुसरा, तुम्ही आदर्श आहे सगळे पण दुसरा सांगतो म्हणून तुमची निवड झाली इथं. पण दुसरा एखादा असतो, तो काय करतो, तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडतो. आणि मग या सगळ्या गोष्टीतून कारण नसताना ती ग्राम यंत्रणा जी आहे ती बदनाम होती आणि त्यातून लोकांचा विश्वास हा कमी कमी होत जातो. दुर्दैवानं जर असंच वातावरण राहिलं तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीला सुद्धा चांगली माणसं मिळतील, उभा राहायला काही अडचण नाही. माझा शब्द लक्षात ठेवा, चांगली माणसं की ज्याला खरंच काम करायचंय ती म्हणतील नको बाबा या भानगडीत न पडलेलं बरं, घरी बसून सल्ला दिलेला बरा. पण हे आता निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर एकदा इरस लागल्यानंतर माणूस कोणत्या स्तराला जातो हे ग्रामपंचायतीमध्ये सांगण्याची आवश्यकता अजिबात नाहीये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचे एक डॉक्युमेंटेशन आपण तयार करू, ग्रामविकास मंत्र्यांशी आपण चर्चा करू. मी तर असं म्हणेल एखादं प्रशिक्षण 1 दिवसाची कार्यशाळा या पुढच्या काळामध्ये घेण्याची खरंच आवश्यकता आहे आता. कारण टेक्नॉलॉजी बदललेली आहे, योजना बदललेल्या आहेत. आणि आता तर असं झालेलं आहे की गावातल्या माणसाला आता सगळं सरकार द्यायला लागलेलं आहे. घरकुल सरकार देत आहे, लाईट बिल भरायचं पंचायतच नाही, विषयच नाही लाईट बिल भरायचं आपलं शकतो तुम्हाला. त्यानंतर आता 82 कोटी लोकांना मोफत धान्य हे तर मिळतच आहे. आता पीक विमा योजना होती ती चालूच आहे, 0% कर्ज मिळतंय ते चालूच आहे, शेतकऱ्यांना अनुदान मिळतंय, पंतप्रधान विकास योजना, अशा अनेक योजना आहेत की ज्यामुळं डायरेक्ट, ज्याचा उल्लेख आयुक्तांनी केला, डीबीटी, अशा पद्धतीनं इतका मोठा निधी आता यायला लागलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये दिवाबत्ती सुद्धा ग्रामपंचायतीची करायला पैसे नसायचे. आता 15 वित्त आयोगामधून लोकसंख्येच्या आधारे आज मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा आपल्या गावाला येतोय. आम्ही सरकारमध्ये असताना डोकं चालवलं, मी संसदीय कार्यमंत्री असताना, आणि एक 25-15 नावाचा एक हेड काढला, हुडकून सांगतो आम्ही. आणि त्या 25-15 हा हेड ग्रामीण विकास खात्यामध्ये आला गेला. आणि मग त्याला 2000 कोटी, 3000 कोटी, 4000 कोटी असं करत करत 10,000 कोटीपर्यंत 25-15 गेला. आणि त्या 25-15 मधून सुद्धा आज आमच्या गावातल्या विकास कामांना पैसे मिळायला लागले, समाज कल्याण मधून पैसे मिळायला लागले. अशा बऱ्याच योजना ह्या माध्यमातून मित्रांनो आपल्याकडे प्राप्त झाल्या. आणि म्हणून मी बऱ्याच सरपंचांचं इथं रेकॉर्डिंग पाहिलं, आनंद वाटला. गावातल्या रस्त्याचं काम क्वालिटीचं चाललंय, गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम क्वालिटीचं चाललंय, गावातलं प्राथमिक शिक्षण चांगलं चाललेलं आहे. हा खरा बदल आहे. मी सांगतो, हा माझंही शिक्षण लहान असताना 2री पर्यंत मी प्राथमिक शाळेत शिकलेला माणूस आहे. नंतर पुन्हा आमच्या वडिलांनी इंग्लिश मिडियमला घातलं, तो भाग वेगळा. पण गावातली प्राथमिक शिक्षण, जुनी माणसं काय म्हणायची पुढे माहिती का, सरकार चांगलं कोणतं, गावात गेल्यानंतर जर वेळेवर ग्रामसेवक भेटला, गावात गेल्यानंतर जर शिक्षक चांगला असेल, गावात गेल्यानंतर जर तिथला लाईनमन चांगला असेल, आणि तिथल्या PSC मध्ये किंवा उपकेंद्रामध्ये जर एखादी सिस्टर किंवा एखादा अटेंडंट जर असेल
आणि तांबड्या पांढऱ्या हिरव्या पिवळ्या रंगाच्या गोळ्या मुठभर त्यांनी जरी आम्हाला दिल्या तरी आमचा आजार बरा होतो, अशी संकल्पना त्या काळामध्ये लोकांची असायची. आणि ही 5 माणसं जर गावात असतील तलाट्यापासून बरं का, तर माणसं म्हणतात सरकार चांगलं आहे, आम्हाला काय करायचंय, पंतप्रधानांनी काय केलं, मुख्यमंत्र्यांनी काय केलं, कारण ही ग्राम संकल्पना आहे. पण दुर्दैवानं आता लोकसंख्या वाढली, कर्मचाऱ्याची संख्या मात्र तिथंच आहे. दुर्दैवानं ती कमी कमी होत चाललेली आहे. हाही बदल या पुढच्या काळामध्ये आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही. एकच अपेक्षा आपल्याकडून आहे की गावाचा प्रमुख म्हणून आज आपली जबाबदारी आहे. गावची लोकसंख्या, मी प्रत्येकाला विचार तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे, कोण म्हणायचं 3000 आहे, कोण म्हणायचं 5000 आहे, कोण म्हणायचं 1250 आहे. माझा प्रश्न विचारण्याचा उद्देश एकच होता प्रत्येक सरपंचाला इथं स्टेजवर, की तुझ्या गावच्या लोकसंख्यामध्ये तुला एकट्याला निवडले गावानं, त्या गावचं प्रमुखपदी सांगतो तुम्हाला. तुम्ही निळू फिलनचे आणि अरुण सरनाईकचे पिक्चर जुने काही लोकांनी बघितले असतील. अजूनही प्रश्न त्या महादेव कांबळेचा प्रश्न, तू कुठे कांबळे कुठे, अजून तो डायलॉग अजून आठवतो आपल्याला, कारण तुमच्या ह्या कमिटीमध्ये निळू फुले सुद्धा होते त्या पुस्तक लिहिण्याच्या, मी वाचलो मगाशी तिथं. त्यामुळं गावाची संकल्पना आपल्याला जर चांगली करायची असेल तर तुम्ही सर्वांनी ह्या कामामध्ये सर्वांनी पुढाकार घ्या, चांगली कामं चांगली करा, गावाला चांगली दिशा दाखवा, नाविन्यपूर्ण प्रकल्प करण्याचा प्रयत्न करा. आणि निधी उभा करण्याकरता मध्ये गावातले जे काही नागरिक असतील, जे शहरामध्ये नोकरीला गेले असतील, जे अधिकारी झाले असतील, जे पदाधिकारी झाले असतील, जे उद्योजक झाले असतील, थोडं त्यांनाही बोलवा आणि त्यांना म्हणा बाबा तू ह्या मातीतनं पुढे गेलेला आहे, थोडीफार तूही गावाच्या विकासाकरता मदत कर, तूही काहीतरी प्राथमिक शाळेत एखादा कॉम्प्युटर आणून लाव, तूही कुठेतरी एखादा आरो प्लॅन्ट त्या ठिकाणी लावून दाखव. जसं आता आमचे पुनीत बालन, त्यांचा काय संबंध, पण एक समाजसेवा करण्याचं काम पुनीत बालनकडे आहे. ती माझा आमचा जुना मित्र आहे. असं कुठलंही काम असलं की पुनीत बालनची सगळ्यात पुढे मदतीचा हात असतो. का तर समाज सुधारणा करण्याचं काम या ठिकाणी केलं. आता मी देवयानीचं भाषण ऐकलं आणि हा जो हिंदुस्तान फीड्स म्हणून जी कंपनी सुरू केलेली आहे, तर त्या कंपनीमध्ये आमच्या हस्ते तिने जे पॅकेट होतं ना, आता किती लोकांना ही गोष्ट माहिती मला माहित नाही, पण आता मुरघास हा प्रत्येक गावात तयार केला जातो जिथं दुधाचा व्यवसाय तिथं, बरोबर आहे. मुरघास तयार केल्यानंतर साधारणतः तो ओलसर झाल्यावर त्याच्यामध्ये फंगस तयार होतो, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल काउंट तयार होतो. माझ्या कॉलेजच्या एका प्राध्यापकाने त्याच्यावर पीएचडी केली. मी घाबरून जाऊ नका, पण वस्तुस्थिती सांगतो. मी देवयानीला सांगतो तू फीड तयार करते, आता ते पाऊस तयार केलाय, ते फंगल तयार झाल्यानंतर त्याला आपण मराठीत बुरशी म्हणतो, बुरशी. त्या बुरशीतले जे जंतू आहेत, त्या जंतू जर तुम्ही लॅबोरेटरीमध्ये नेले आणि त्याच्यावर जर तुम्ही टेस्टिंग केलं तर ते जंतू कॅन्सरला पोषक आहेत. किती लोकांना माहिती. आज ह्यांनी एक प्रोडक्ट काढला, मी बघत होतो आता, तो जर त्या मुरघासमध्ये घातला तर तो बॅक्टेरियल काउंट 0 येतो, बरोबर आहे का नाही. तो बॅक्टेरियल काउंट 0 आल्यानंतर, नाहीतर हे मुरघास आपण आता आपल्याकडे फोन कॉल जर केला तर लगेच एक बारका, त्याला काय हत्ती टेम्पो म्हणतो ना आपण, काय ती बार, तो लगेच 2 कंटेनर ही घेऊन येतो मुरघास लगेच, आणि आपण ते जनावराला घालतो, त्याचं दूध तयार होतं, ते डेअरीला येतं, त्याचं बाय प्रोडक्ट होतात, ते दूध आपण खातो. काय परिस्थिती होईल पुढं अजून एक 5 वर्षांनी 10 वर्षांनी, हा विचार सुद्धा आपण ह्या माध्यमातून केला पाहिजे. तर अशा गोष्टी सुद्धा थोडस ग्राम लेवलला, मग असे आयुक्त म्हणाले की आम्ही सुद्धा लहान असताना शाळेत जाताना वड्यातलं पाणी पिऊन शाळेत जायचो आम्ही. कुठल्या पाण्याच्या बाटल्यान काय त्या काळामध्ये. आता तुम्ही आम्हाला बिस्लरी देताय, तुम्ही रंग बदलला, आता लाल रंग केला तुम्ही आता. तर त्या काळामध्ये वड्यातनं चालत जावं लागायचं 2-2 किलोमीटर, आणि त्या वड्यातलं पाणी प्यायचं आपण. पण त्या पाण्याने सुद्धा आपल्याला काय होत नव्हतं. पण आता तुमची बिस्लरी सोडा, पण दुसऱ्या बिस्लरी पेल्यावर आजार वाढतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपण सुद्धा गाव लेवलला ह्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. हा नुसता काय पुरस्कार सोहळा नाही, यातून अजून काय शिकलं पाहिजे आपण, अजून आपल्या गावासाठी काय देऊ शकतो आपण. एक सामाजिक सेवा आहे, सांगतो, समाजासाठी काम करण्याची ही भूमिका आहे. आणि मला असं वाटतं ते काम या पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणानं करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि एकच सूचना आहे, कार्यक्रमाला आलं तर कार्यक्रम संपेपर्यंत कुणी गेलं नाही पाहिजे, तर कार्यक्रमाला यावं, असं माझं मत आहे, सांगतो. त्यामुळे होतं काय,
की त्या कार्यक्रमाची उंची राहते, तुमचा मान सन्मान केलेले तुमची उंची राहते आणि आमच्यासारख्या आलेल्या पाहुण्यांची कुठेतरी दखल घेतली जाते. आमची सोडून द्या, आम्हाला काय, आम्ही आयुष्यभर कार्यक्रमच करत बसलेलो आहे, तो भाग नाही. पण आज आपण इथं आला, कार्यक्रम संपल्यानंतर जेवढे 44 सरपंच आहेत, मी म्हणेल हा कार्यक्रम यशस्वी कधी झाला मिळेल, ज्या दिवशी आम्हाला कार्यक्रम संपल्यावर इथं 44 सरपंच दिसले ना आम्हाला स्टेजवर इथं, तर मी म्हणेल तुमचा कार्यक्रम 100% यशस्वी झाला. नाही तर पुढच्या वर्षी 44चा आकडा 30 वर आणा, काय हरकत नाही, सांगतो नाही तर वाढवा. सांगण्याचा उद्देश एक असा आहे की शेवटी काही शिस्त, काही संस्कार हे आपण आपल्यामध्ये जर अंगीकारले तर, का आपण प्रमुख माणसं आहे. ते म्हणतात ना, गाव करेल ते राव करणार नाही, पण आता काळ बदललाय, आता सरपंच करेल ते गाव करू शकणार नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. प्रभात उद्योग समूहाला खूप खूप शुभेच्छा देतो. आम्हाला आवर्जून बोलवलं आपण, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. मिलिंद लगेच पुढची नावं पुकारा म्हणजे पुढचा कार्यक्रम करता येईल. धन्यवाद. यानंतर आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत. या प्रदान करण्यामध्ये देवयानी यांनी पण सहभागी व्हावं पुढच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून. मी आमंत्रित करतोय तुषार शरद वामन. वयाच्या केवळ 28व्या वर्षी जुन्नरच्या काळवाडी गावच्या ग्रामस्थांनी विश्वास टाकला आणि तुषार वामन या तरुण नेतृत्वाला सरपंच पदाची संधी दिली. या संधीचं सोनं करत त्यांनी जुनी चौकट मोडून नव्या विचारांनी ग्रामपंचायतीला विकासाचा नवा चेहरा देण्याचं काम केलं. परसबाग, जैविक शेती, प्लास्टिक मुक्त मोहिमा, महिला, आर्थिक सशक्तीकरण आणि पर्यावरण रक्षण अशा उपक्रमांची शृंखला तुषार वामन यांच्या नेतृत्वाखाली अविरत सुरू आहे. विकास म्हणजे केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृती हे सिद्ध करणारे सरपंच तुषार वामन यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर सौभाग्यवती वैशाली विजय गर्दडे. अवघ्या 1.5 वर्षांच्या कार्यकाळात खोपोडी गावाचा चेहरा मोहरा बदलणारं कार्यक्षम नेतृत्व म्हणजे सरपंच वैशालीताई गर्दडे. घरातून लाभलेला राजकीय वारसा आणि लोकसेवेची आवड यातून त्यांनी शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, शाळा, मंदिर, स्मशानभूमी अशा प्रत्येक क्षेत्रात विकास कामांची उभारणी केली आहे. विकास हाच ध्यास घेऊन खोपोडी गावाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या वैशालीताई गर्दडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर श्रीयुत रामदास शिवाजी मांजरे. शिरूरच्या वाजेवाडी मांजरेवाडीचे रामदास शिवाजी मांजरे. शिरूरच्या वाजेवाडी मांजरेवाडीचे माजी उपसरपंच रामदास मांजरे गावचा कायापालट घडविणारे सर्वसमावेशक नेतृत्व. गावासाठी काम करण्याची त्यांची तळमळ पाहून ग्रामस्थांनी त्यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. हा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी सुसज्ज स्मशानभूमी, रस्ते, जलजीवन योजना, शाळा सुधारणा, मंदिर विकास अशी 1,20,00,000 अधिक निधीची भरीव कामे करून दाखविली. जनतेच्या पाठबळावर उभं राहून कार्य करणारं तरुण तडफदार नेतृत्व रामदास मांजरे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर सौ मनीषा पोपट नलवडे. इंदापूरचे प्रगतिशील गाव म्हणून कोतोंडी गावाची ओळख आहे. या गावाच्या विकासाचा ठाम चेहरा म्हणजे सरपंच मनीषा पोपटराव नलावडे. लोकसहभागातून गौतमेश्वर मंदिराचा रस्ता, वाड्यांवरील कॉन्क्रीट रस्ते, बंदिस्त गटार योजना, नळ पाणी पुरवठा, सौर व हायमास्ट दिवे ही त्यांच्या कर्तृत्वाची ठळक उदाहरणे आहेत. गावाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सरपंच मनीषा पोपटराव नलावडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर श्रीयुत विशाल नरेंद्र थोरात. विशाल नरेंद्र थोरात.
गावाचे माजी उपसरपंच विशाल थोरात घरातील सामाजिक राजकीय वारसा पुढे नेत समाज हितासाठी अविरत कार्यरत आहेत. वडील बाबासाहेब थोरात आणि आई लता थोरात यांनी गावचं नेतृत्व करत घालून दिलेल्या आदर्शावरच थोरात यांची वाटचाल सुरू आहे. जलजीवन मिशन, सिमेंट रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, हायमॅक्स दिवे, शाळांसाठी संगणक, LED टीव्ही अशी अनेक कामं त्यांनी साध्य केली आहेत. गावातील तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे नांदूरचे माजी उपसरपंच विशाल थोरात यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर श्री लक्ष्मण वायकर. पारंपरिक ऊर्जामुक्त, हरित आणि आरोग्यदायी गाव ही संकल्पना आज हिवरे खुर्दमध्ये यशस्वीरित्या साकारण्यात आली आहे. या परिवर्तनामागील नाव आहे लोकसहभागावर विश्वास ठेवणारे नेतृत्व लक्ष्मण दशरथ वायकर. सौर ऊर्जेचा वापर, शेकडो झाडांची लागवड, बंदिस्त गटार योजना, जलजीवन व स्वच्छ भारत मिशनचा प्रभावी वापर यातून लक्ष्मण दशरथ वायकर यांनी गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल निर्माण केला. उपसरपंच लक्ष्मण दशरथ वायकर यांच्या नेतृत्वाचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतरचे 4 पुरस्कार पुनीत बालन यांनी प्रदान करावे अशी विनंती. सौ शैला प्रवीण भोसले. समाजसेवेचा ध्यास असला की राजकारणाच्या वाटा आपोआप खुल्या होतात. भोसलेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच शैलाताई भोसले यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी सामाजिक जाणीवेतून नेतृत्व स्वीकारलं. कोविड काळात रुग्णांसाठी सॅनिटायझर, किराणा किट वाटप, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना मदत, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा अशी भरीव कामगिरी त्यांनी केली. पाणी टंचाई कमी करत गावच्या विकासाला जलसंजीवनी देणाऱ्या शैलाताई भोसले यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर रोहित मोहन म्हेत्रे. सहजपूरचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य रोहित म्हेत्रे यांनी गावाच्या विकासासाठी भरीव कामगिरी केली आहे. वडिलांच्या राजकीय प्रवासातून प्रेरणा घेत तरुण वयातच त्यांनी गाव विकासाचे व्रत हाती घेतलंय. सिमेंट रस्ते, जलजीवन योजना, वृक्ष लागवड, आरोग्य शिबिरे, गरिबांसाठी मोफत शस्त्रक्रिया अशा अनेक उपक्रमातून ते गावासाठी झटणारे प्रामाणिक नेतृत्व ठरले. प्रबोधन, प्रगती आणि परिवर्तन या त्रिसूत्रीतून सहजपूरला विकासाच्या वाटेवर नेणारे रोहित म्हेत्रे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. त्यानंतर सौ प्रियांका प्रशांत दाते. दुष्काळाचं ओझं झेलणाऱ्या आणि गावाला विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या दृष्टिकोन, ध्येय आणि नेतृत्वाचा उत्तम मिलाप असलेलं नेतृत्व सरपंच प्रियांका प्रशांत दाते. अवघ्या 2.5 वर्षात 4.5 कोटींच्या विकास कामांमधून त्यांनी गावाचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, समन्वय आणि ठोस कामगिरी यामुळे आज आणेगाव इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतंय. आपल्या उत्तुंग कार्यातून गावाला नवजीवनाचा मार्ग खुला करून देणाऱ्या प्रियांका दाते यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान. यानंतर श्री नवनाथ झुंबर कदम.
पारदर्शक कारभारातून आले गाव विकासाच्या वाटेवर घौडदौड करते। गावाला विकासाच्या वाटेवर आणणारं नेतृत्व म्हणजे माजी सरपंच नवनाथ कदम। गावाच्या प्रत्येक वस्तीत प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त प्रकल्पांची अंमलबजावणी करत त्यांनी गावचा चेहरा मोहरा बदललाय। ग्राम विकासाचं आदर्श उदाहरण निर्माण करणारे सरपंच नवनाथ कदम यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। आजच्या आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्यातले यानंतर शेवटचे 3 पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत। हे पुरस्कार माननीय हर्षवर्धन पाटील सरांनी प्रदान करावे अशी विनंती आहे। सौ स्वाती अशोक ढवाण। सोबत 2 पिढ्यांचा वारसा घेऊन गावहिताचा ध्यास बाळगणाऱ्या पिंपळीच्या सरपंच स्वातीताई ढवाण यांचं कार्य आदर्श असंच आहे। राजकीय वारशाला आधुनिक नेतृत्वाची जोड देत पिंपळीला विकासाच्या शिखरावर नेण्याचं काम स्वातीताई करतात। दुमजली ग्राम सचिवालय, जलतलाव, सौर ऊर्जा, महिलांसाठी बचत गट, ओपन जिम, पाणी ATM अशी अनेक कामं त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत। गावकऱ्यांचा विश्वास जपणाऱ्या सरपंच स्वातीताई ढवाण यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। यानंतर श्री संदीप रोडे। भांबर्डे गावाचे सरपंच संदीप रोडे यांनी शांत संयमी नेतृत्वात गावाला विकासाच्या राजमार्गावर नेले। शेतकऱ्यांसाठी सौर पंप, 2 कोटींची पाणी पुरवठा योजना, विविध सामाजिक उपक्रम याद्वारे त्यांनी भांबर्डेला आत्मनिर्भर केलंय। रस्त्यांपासून ते स्मशानभूमीपर्यंत आणि शाळेपासून ते व्यायामशाळेपर्यंत त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा गावाच्या भविष्याचा पाया ठरलाय। कार्यक्षम सरपंच संदीप रोडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। आजच्या आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्यातील यानंतर शेवटचा पुरस्कार प्रदान करणार आहोत। ज्यांना पुरस्कार प्रदान केले त्यांनी स्टेजच्या उजवीकडे येऊन थांबा। शेवटचा पुरस्कार दिल्यानंतर लगेच ग्रुप फोटोसाठी आपण यायचं आहे। सौ वंदना गणेश कंक। भोरच्या पांगारी गावच्या सर्वांगीण प्रगतीमागील समर्थ नेतृत्व म्हणजे माजी सरपंच वंदना गणेश कंक। अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय व सभा मंडप, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ड्रेनेज लाईन अशी अनेक कामे त्यांनी पूर्णत्वास नेली। जलजीवन योजनेसाठी 1,36,00,000चा निधी, आरोग्य शिबिर आणि महिलांना मुख्य प्रवाहात आणणारे उपक्रम अशी भरीव कामगिरी करणाऱ्या पांगारी गावाच्या माजी सरपंच वंदना गणेश कंक यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान। भोरच्या पांगारी गावच्या सर्वांगीण प्रगती सगळ्या सरपंचांना विनंती आहे, सरपंचांनी स्टेजच्या समोर येऊन थांबायचं आहे। या तुम्ही चला।